नमस्कार मित्रांनो, बघा आता आपण आजच्या लेक्चरला काय पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरला आपण काही बेसिक संकल्पना असतात कायद्यामधल्या, त्या सगळ्या काही ज्या आहेत त्यातल्या काही त्या थोड्याफार महत्त्वाच्या ज्या प्रत्येक कायद्यामध्ये त्याचा आपल्याला कुठे ना कुठेतरी उल्लेख बघायला मिळतो, किंवा अशा काही संकल्पना की ज्या संकल्पनांचा आपल्याला वारंवार उच्चार त्या एखाद्या सर्टन कायद्याचा अभ्यास करताना करावा लागतो, ते आपण बघून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण प्रत्येक कायद्याची छोटीशी तोंड ओळख करून घेणार की त्या कायद्याचा उद्देश काय आहे, किंवा तो कायदा तिथे अस्तित्वात का आला, त्या कायद्यामध्ये एकूण कलम किती आहेत आणि एकूण ती कलम किती प्रकरणांमध्ये विभागली गेलेली आहेत. जर भाग असतील म्हणजे एव्हिडन्स कायद्याच्या बाबतीमध्ये भाग आहेत, मग ते किती भागांमध्ये विभागले गेलेलं आहे हे आपण बघून घेणार आहोत. बरोबर. मग आता सगळ्यात पहिली कन्सेप्ट आपण कुठली बघून घेणार आहोत, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा चर्चा करतो, आपण आपला जेव्हा सिलेबस बघतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट कुठे ना कुठेतरी बघायला मिळते. काही गोष्टी ज्या असतात या संहिता नावाने तिथे लिहिलेल्या आहेत, लाईक जसं की भारतीय दंड संहिता. बरोबर. काही काही गोष्टी या अधिनियम या शब्दाने तिथे लिहिलेल्या आहेत आणि काही काही गोष्टी या कायदा या शब्दाने तिथे लिहिलेल्या आहेत. मग त्या संबंधातली आपण काय बघणार आहोत, तरतूद बघून घेणार आहोत. मग जेव्हा आपण बेसिक सुरुवात करत असतो तेव्हा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं की कायदा म्हणजे काय आणि अधिनियम म्हणजे काय. आता सगळ्यांना आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, आपण पॉलिटीचा अभ्यास करतो तेव्हा प्रत्येकाला माहित असते की कायदा कसा तयार होतो. मग कायदा तयार करण्याची प्रोसिजर काय असते की समजा एखादा मंत्री असतो, तो मंत्री काय करतो, आता इथे तुम्ही म्हणाल की सर मंत्रीच कायदा तयार करतो का. आता जे बिल असतं ते बिल तिथे संसदेमध्ये कोणीही मांडू शकतं. बरोबर. परंतु जेव्हा आपण या कायद्यांच्या बाबतीत चर्चा करतो तेव्हा तिथे सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी तिथे मंत्रालय असतं, तो सदर व्यक्ती तसा मसुदा त्या मांडत असतो. बरोबर. मग तिथे सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं, मसुदा मांडला जातो. बरोबर. मसुदा मांडल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं की ते विधेयकामध्ये होतं, आणि जेव्हा सदर विधेयक आपण म्हणू पास होतं त्याला पूर्णपणे लोकसभा असेल राज्यसभा असेल यांची काय म्हणतो आपण त्याला एक प्रकारची मान्यता मिळते, राष्ट्रपती त्याच्यावर स्वाक्षरी करतात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर कायद्यामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. बरोबर. हे बेसिक पॉलिटीमध्ये आपण प्रत्येक जण शिकतो. त्यानंतर इथे आपण शब्द बघितलेला आहे अधिनियम. बरोबर. मग अधिनियम म्हणजे काय आहे तर बघा, कायदे मंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाला अधिनियम म्हणतात. स्वाक्षरी झाल्यावर अधिनियम असतं आणि अंमलबजावणी सुरू झाल्यावर त्यास आपण कायदा असं म्हणतो. म्हणजेच काय, आपल्याकडे लोकसभा राज्यसभा या कायदे मंडळाने एखाद्या सदर विधेयकाला, म्हणजे जे आधी मसुदा होतं, मसुदाचं रूपांतर आपण जेव्हा ते संसदेत मांडतो तेव्हा कशामध्ये होतं, विधेयकामध्ये होतं, आणि ते विधेयक जेव्हा आपण पास करतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, कायदा म्हणतो. यांची जेव्हा एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला मान्यता मिळते, त्याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होते, तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो तर बेसिक अधिनियम म्हणत असतो. आणि या अधिनियमाची जेव्हा अंमलबजावणी सुरू होते तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, कायदा म्हणत असतो. हे एक बेसिक कन्सेप्ट आहे. आता तुम्ही इथे थोडं कन्फ्यूज होऊ शकतात विधेयक आणि अधिनियमामध्ये, परंतु जेव्हा आपण फक्त पॉलिटिक्सच्या बाबतीमध्ये बोलत असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, विधेयक म्हणतो. जेव्हा आपण कायद्याच्या बाजूने बोलत असतो तेव्हा त्याच विधेयकाला आपण काय म्हणत असतो तर अधिनियम म्हणत असतो. आणि बेसिक अजून कायद्याचं आपण म्हणू शकतो, कायदा म्हणजे अजून काय की शासनाने अंमलात आणलेले नियम आणि विनियम. म्हणजेच जर बेसिक कन्सिडर करायचं झालं तर याच्यामध्ये आपण काय बघू शकतो, पुन्हा एक कायदा असतो, एक काय असतात नियम असतात ज्याला आपण रूल्स म्हणतो सोप्या भाषेमध्ये, आणि एक काय असतात विनियम असतात, त्याला आपण काय म्हणत असतो, रेग्युलेशन्स म्हणत असतो. बरोबर. मग हे कन्सिडर करत असताना कायदा कोण तयार करतं, लोकसभा राज्यसभा आणि प्रेसिडेंटची स्वाक्षरी जेव्हा मिळते तेव्हा ते काय तयार होतं आणि अंमलबजावणी सुरू होते तेव्हा कायदा तयार होतो. कायद्यामध्ये आपल्याला असं खूप ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, किंवा ऑलमोस्ट प्रत्येक कायद्यामध्येच मेन्शन केलेलं आहे की सदर कायद्याच्या बाबतीमध्ये नियम करण्याचा केंद्र शासनाचा अधिकार. बरोबर. आता इथे लोकसभा राज्यसभा म्हणजे पूर्ण कायदे मंडळ आलं. बरोबर. पण केंद्र शासन म्हणजे काय, जे ऍक्च्युली गव्हर्नमेंटमध्ये बसलेले आपण म्हणू शकतो एक प्रकारचे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असतात, जो एक त्यातल्या त्यात महत्वाचा घटक असतो. त्याला काय सांगितलेलं असतं, रूल्स तयार करण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. आणि त्यानंतर जर त्या सदर कायद्यामध्ये एखाद्या संस्थेची स्थापना झालेली असेल
तर त्या संस्थेला म्हणजे आपण म्हणू शकतो एखादं जर कुठल्या कायद्याने न्यायालय स्थापन करण्याची तरतूद केली किंवा आपण आता कन्सिडर करायचं झालं तर इकॉनॉमीमध्ये आपल्याकडे वेगवेगळे कायदे आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत. मग अशा रेग्युलेटरी बॉडीजला त्यांच्या बॉडीजसाठी त्यांच्या संस्थात्मक कार्यासाठी जेव्हा एक प्रकारचे नियम तयार करण्याचा अधिकार असतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? रेग्युलेशन्स म्हणतो, विनियम म्हणतो. बरोबर. कायदा कोण तयार करतं? लोकसभा, राज्यसभा याच्यामध्ये सगळेच येतात, अख्खं कायदे मंडळ येतं, राष्ट्रपतीची स्वाक्षरी होते, अंमलबजावणी सुरू झाल्यावर त्याला आपण कायदा म्हणतो. त्याच्यामध्ये केंद्र शासनाला आपण काय करतो? काही नियम करण्याचा अधिकार देतो आणि त्यानंतर जेव्हा त्या कायद्यामध्ये एखादी कुठली दुसरी संस्था असते जिला आपण रेग्युलेटरी बॉडी म्हणतो, त्या रेग्युलेटरी बॉडीला स्वतःचं कार्य चालवण्यासाठी काही नियम करण्याचे अधिकार असतात. त्याला आपण काय म्हणतो? ते एक प्रकारचे विनियम किंवा रेग्युलेशन्स म्हणतो. पॉलिटीमध्ये आपण ह्याला अजून एक शब्द म्हटलेला आहे, डेलिगेटेड लेजिस्लेशन किंवा काय? प्रदत्त विधिनियम. बरोबर. हे याच्यामध्ये कन्सिडर होते. बरोबर. ही एक बेसिक कन्सेप्ट आहे. कायदा म्हणजे काय, अधिनियम म्हणजे काय. बघा मी पुन्हा सांगतो, जेव्हा आपण पॉलिटीच्या बाबतीत चर्चा करतो तेव्हा टप्पे कसे पडतात? मसुदा, विधेयक आणि कायदा. बरोबर. परंतु जेव्हा आपण प्रॉपर कायद्याच्या भाषेमध्ये विचार करतो तेव्हा ते टप्पे कसे पडत जातात? तर सगळ्यात पहिल्यांदा मसुदा, त्यानंतर जेव्हा त्याला मान्यता मिळते तेव्हा अधिनियम आणि जेव्हा त्या अधिनियमाची अंमलबजावणी सुरू होते तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय? तर कायदा म्हणतोय. मग जेव्हा हे एक वाक्य आपल्याला बघायला मिळतं तेव्हा आपल्याला आयोग एक नेहमीचे थोडेफार जे गंडवून प्रश्न, थोडेफार शब्दांची हेराफेरी करून प्रश्न विचारतं. त्याच्यामध्ये एक शब्द आपल्याला किंवा एक वाक्य आपल्याला आयोग सतत विचारत असतं, प्रत्येक अधिनियम हा कायदा असतो की प्रत्येक अधिनियम हा कायदा नसतो. मग याच्यासाठी आपल्याला जे काही आता आपण स्ट्रक्चर बघितलं त्याच्यामधनं दोन वाक्य कळाले, जे दोन वाक्य थोडेफार आपण सिलोजिझमच्या माध्यमातून कव्हर करूया. ते दोन वाक्य काय आहेत? तर बघा, प्रत्येक अधिनियम हा काय असतो? कायदा असतो. पण प्रत्येक कायदा हा अधिनियम असतो का? तर नक्कीच नाही. पण प्रत्येक अधिनियम कसा असतो? हा एक कायदा असतो. हे तुम्हाला एवढं बेसिक कायदा आणि अधिनियमाच्या बाबतीमध्ये परीक्षेच्या दृष्टीने माहिती असणं गरजेचं आहे. मग कायदा या संकल्पनेमध्ये काय काय येतं? तर कायदा या संकल्पनेमध्ये वेगवेगळे अधिनियम येतात. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, न्यायालय यांचे वेगवेगळे निवाडे येतात आणि कायद्याची शक्ती असणारा प्रत्येक घटक आपण काय म्हणू शकतो? हा या कायद्यामध्ये येतो. परंतु बेसिक ह्या दोन गोष्टी PSIच्या माध्यमातून आपल्याला माहिती असणं इथे गरजेचं आहे. बरोबर. एवढं तुम्हाला कायदा म्हणजे काय, अधिनियम म्हणजे काय याच्या बाबतीमध्ये कंपल्सरी माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात सोपं, जेव्हा मान्यता मिळते तेव्हा तो अधिनियम असतो, जेव्हा त्याची अंमलबजावणी सुरू होते तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? तर कायद्यामध्ये होत असतं. पुढच्या संकल्पना आहेत आपल्या. बघा, याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय बघत आहोत की फौजदारी कायदे म्हणजे काय. आपण जेव्हा आपला सिलेबस बघतो तेव्हा आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये काही महत्वाचे घटक दिसतात. बरोबर. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? IPC असेल, CRPC असेल, एव्हिडन्स ऍक्ट असतील, या तीन गोष्टींना काय म्हणतो आपण? प्रमुख फौजदारी कायदे जे भारतामध्ये आज अस्तित्वात आहेत किंवा काही गोष्टींमध्ये किंवा काही लोक यांना कायद्यातील काय म्हणतात? ब्रह्मा, विष्णू, महेश असे सुद्धा म्हणत असतात. मग त्याची आपण तोंड ओळख करून घेणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. मग त्याची सुरुवात करूया. बघा, IPC बरोबर, अपराधांच्या व्याख्या, शिक्षा, अपवाद, बचावाचा हक्क, या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी जिथे बघायला मिळतात आपल्याला, तर त्या गोष्टींना आपण काय म्हणत असतो? तर IPC म्हणत असतो. IPC मध्ये संपूर्णतः म्हणजेच काय, एखादा गुन्हा घडला. बरोबर. मग गुन्हा घडणं म्हणजे काय, किंवा एखाद्या गुन्ह्याला गुन्हा केव्हा म्हणावं, मग त्याच्यासाठीची शिक्षा कुठली असेल, किंवा एखादी कृती जरी गुन्हा असेल किंवा त्याच्यासाठी मग तो अपवाद आहे का, किंवा अपवाद जरी असेल तर तो बचावाचा हक्क आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठून कळतात? तर या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त IPC मधनं कळतात. मग IPC मध्ये आपण काय म्हणू शकतो? एकूण 511 कलम आपल्याला बघायला मिळतात आणि ती कलम एकूण 23 प्रकरणांमध्ये विभागलेली आपल्याला इथे बघायला
मिळत आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, घडलेल्या गुन्ह्यांबद्दलची किंवा घडलेल्या अपराधांची व्याख्या, त्या अपराधांबद्दल असणाऱ्या शिक्षा, त्या अपराधांसाठी असणारे अपवाद आणि अपवाद असून सुद्धा काही ठिकाणी जर बचावाचे हक्क असतील तर या सर्व गोष्टी आपल्याला कुठे बघायला मिळतात, तर आयपीसी मध्ये बघायला मिळतात. म्हणजे थोडक्यात काय, आयपीसी तुम्हाला काय सांगते की बाबा हे तुमच्या या गोष्टीचं नाव आहे आणि याच्यासाठी या गोष्टींची तरतूद आहे. त्यानंतर पुढचा प्रमुख फौजदारी कायदा कुठला आहे आपल्याकडे, तर सीआरपीसीचा कायदा आहे. आणि सीआरपीसीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सीआरपीसीचे एकूण 484 कलम जी 37 प्रकरणांमध्ये विभागलेली आहेत. मग आपण इथे कन्सिडर करतो की सीआरपीसी काय आहे, तर बघा अपराधाच्या संबंधित असणारी प्रक्रिया, मग बिफोर आणि आफ्टर असा एक शब्द लिहिलाय मी बघा. म्हणजेच काय, अपराध घडण्यापूर्वी आणि अपराध घडल्यानंतर जी काही प्रक्रिया असेल, पोलिसांची असेल, न्यायालयाची असेल, तर ती कुठे बघायला मिळते आपल्याला, सीआरपीसी मध्ये बघायला मिळते. पोलिसांची कार्यपद्धती व न्यायालयांचे कामकाज यांच्यासाठीचे नियम, प्रोसिजर आपल्याला कुठे बघायला मिळतात, सीआरपीसी मध्ये बघायला मिळतात. मग आयोग आपल्याला प्रश्न विचारतो, सीआरपीसी मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद असते, आणि मग त्याच्यामध्ये फक्त आयोगाने एक शब्द टाकलेला असतो, अपराध घडण्यापूर्वीची पोलिसांची कृती, तर ती सुद्धा कशामध्ये येते, तर सीआरपीसी मध्ये येते. म्हणजे थोडक्यात काय, सीआरपीसी म्हणजे काय, एखादा अपराध घडण्यापूर्वी किंवा घडल्यानंतर पोलिसांची एक प्रकारची कार्यपद्धती आणि न्यायालयांचे कामकाज यांच्यासाठीचे नियम आणि प्रोसिजर कुठे बघायला मिळतात आपल्याला, तर सीआरपीसी मध्ये बघायला मिळतात. त्यानंतर पुढचं काय आहे, एव्हिडन्स ऍक्ट. बघा आता इथे हे फार महत्वाचं आहे. एव्हिडन्स ऍक्ट काय सांगतो, एव्हिडन्स ऍक्ट पुराव्यांबाबतच्या तरतुदी सर्वसामान्यांसाठी, पोलिसांसाठी आणि न्यायालयासाठी. मग जेव्हा आपण ते कन्सिडर करतो की पुराव्यांबाबतच्या तरतुदी म्हणजेच काय, पोलिसांनी कुठला पुरावा गोळा करावा, कुठला पुरावा गोळा करू नये, किंवा एखादा पुरावा गोळा केला असेल तर त्याला मान्यता मिळावी की मान्यता मिळू नये, एखाद्या अपराधाला जर शिक्षा झाली असेल तर तो अपराध सिद्ध करण्यासाठीच्या काही तरतुदी असतील किंवा काही पुरावे असतील, मग कुठला पुरावा योग्य आहे, कुठला पुरावा अयोग्य आहे, या सगळ्या गोष्टींची तरतूद आपल्याला कुठे बघायला मिळते, एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बघायला मिळते. हे कायद्यामधले आपल्याला टेक्निकली ब्रह्मा विष्णू महेश आपण ज्यांना असं म्हणतो. एव्हिडन्स ऍक्टच्या बाबतीत सांगायचं तर 167 कलम एकूण 11 प्रकरणांमध्ये आणि 3 भागांमध्ये ते विभागले गेलेले आहेत. थोडक्यात ओव्हरऑल जेव्हा मी पुन्हा सांगतो, जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा त्या गुन्ह्याबद्दलची व्याख्या, म्हणजे कुठला गुन्हा घडलेला आहे, चोरी झाली आहे का, जबरी चोरी झाली आहे का, दरोडा टाकलाय का, घरफोडी झाली आहे का, मग असा गुन्हा घडलाय का, यांची माहिती मला आयपीसीतनं कळते. यांच्यासाठीच्या ज्या काही शिक्षा असतील त्या सुद्धा मला आयपीसी मधनं कळतात. या गोष्टींमध्ये किंवा आता एखादी कृती घडली, या सदर आपण ज्या काही 4-5 गोष्टी बोललो त्यांच्यामधनं जर कुठली कृती घडली असेल आणि जर त्याला कुठला अपवाद आहे का, आणि अपवाद असल्यास बचावाचा हक्क आहे का, या सगळ्यांबद्दलची जी आपल्याला बेसिक माहिती आहे ती कोण सांगतं, आयपीसी सांगतं. मग आता जेव्हा आपल्याला कळतं की एखादा गुन्हा घडलेला आहे, या प्रकारची कृती करण्याची आहे, मग ती कृती कशी करावी, बरोबर, त्याची आपण म्हणू शकतो एखादी घटना घडल्यानंतर त्याची, त्या घटनेची विल्हेवाट कशी लावावी, त्या घटनेचा एक सोक्षमोक्ष कसा लावावा, याच्यासाठीची तरतूद आपल्याला कुठे आहे, सीआरपीसी मध्ये आहे. मग याच्याच माध्यमातून आपण काय करतो, चौकशी करतो, ट्रायल करतो, त्यानंतर पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात. जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा लोक येऊन काय करतात, FIR नोंदवतात. गुन्ह्याची जेव्हा पोलिसांकडनं चाच पडताळणी पूर्ण होते, पोलिसांकडनं जेव्हा इन्व्हेस्टिगेशन संपतं तेव्हा काय तयार करतात, पोलीस अहवाल तयार करतात. मग तो खटला कुठे जातो, कोर्टात जातो. मग कोर्टामध्ये त्याच्याबद्दल ट्रायल होतं. मग काय केली जाते, एक प्रकारची त्याच्यासाठी गुन्हेगार जो असेल त्याला सिद्ध, म्हणजे जो गुन्हेगार जो असेल त्याला शिक्षा देण्यासाठी काय केली जाते, एक प्रकारची संपरीक्षा केली जाते. या सगळ्या गोष्टी कुठे बघायला मिळतात, आपल्याला सीआरपीसी मध्ये बघायला मिळतात. आणि या गोष्टी चालण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची मदत घेऊ शकतो किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींची मदत घेऊ शकत नाही, किंवा एखाद्या कुठल्या गोष्टीची मदत कशा पद्धतीने घेता येईल, या सगळ्या गोष्टी कुठे दिलेल्या असतात, या एव्हिडन्स ऍक्ट मध्ये दिलेल्या असतात. म्हणजे जेव्हा मी सांगीन तेव्हा मी काय म्हणत असतो, मला गुन्ह्याचं नाव, गुन्ह्याबद्दलची तोंड ओळख आयपीसी सांगतं, गुन्ह्याबाबतच्या तरतुदींबद्दल कशी कार्यवाही करावी हे सीआरपीसी सांगतं, आणि ती कार्यवाही करताना कुठल्या गोष्टींना मी घटक समजावं किंवा कुठल्या गोष्टींना मी एक प्रकारचं कार्यान्वित समजावं, या गोष्टी मला कोण सांगत असतं, ते एव्हिडन्स ऍक्ट सांगत असतो. आयपीसी हा सर्वांसाठी असतो. म्हणजेच काय, उद्या उठून कुठल्याही कोणत्याही व्यक्तीबद्दल जर कृती झाली किंवा एखादी कुठली अपराध घडला त्याच्याबद्दलची माहिती बघायला मिळते.
CRPC कोणासाठी असतो तर पोलिसांसाठी आणि न्यायालयांसाठी असतो. एव्हिडन्स ऍक्ट कोणासाठी असतो पोलिसांसाठी, न्यायालयासाठी आणि सर्वसामान्य व्यक्तींसाठी सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतो. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला फौजदारी कायद्यांच्या तोंड ओळखीबद्दल माहिती असणे गरजेचे आहेत. हे प्रमुख फौजदारी कायदे आहेत. IPC, CRPC, एव्हिडन्स ऍक्ट, IPC 23 प्रकरण 511 कलम, CRPC 37 प्रकरण 484 कलम, एव्हिडन्स ऍक्ट 3 भाग 11 प्रकरण आणि 167 कलम आपल्याला इथे बघायला मिळतात. यांना आपण काय म्हणतो प्रमुख फौजदारी कायदे. आता ह्याच्या पुढचं काय आहे तर बघा, सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रात आहोत आपण, महाराष्ट्र पोलीस सेवेसाठी आपण काय करत आहोत प्रयत्न करत आहोत. म्हणूनच आपण काय कशाचा अभ्यास करणार आहोत तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चा अभ्यास करणार आहोत. मग महाराष्ट्र पोलीस दलाची रचना असेल, पोलिसांचे अधिकार असतील, पोलिसांचे कार्य असतील, पोलिसांवर ठेवणारे नियंत्रण असेल किंवा पोलिसांचं एखाद्या ठिकाणावरचं नियंत्रण असतील, पोलिसांची कर्तव्य असतील, ते पोलीस डिपार्टमेंटसाठी पोलीस म्हणून किंवा सामान्य लोकांप्रती असणारी कर्तव्य, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला कुठे बघायला मिळतो तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमामध्ये बघायला मिळतो. पुन्हा सांगतोय, महाराष्ट्र पोलीस दलाची रचना या कायद्याने झाली. पोलिसांना मिळणारे अधिकार महाराष्ट्र पोलीस अधिनियम, पोलिसांचे कार्य, पोलिसांवर असणारे नियंत्रण किंवा पोलिसांचे असणारे नियंत्रण, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पोलिसांची कर्तव्य डिपार्टमेंट प्रती, लोकांप्रती, एखाद्या गुन्ह्याप्रती जे काय असेल ते सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे बघायला मिळतात तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमामध्ये बघायला मिळतात. एकूण जवळजवळ याच्यामध्ये 168 कलम आहेत आणि ती 8 प्रकरणांमध्ये विभागली गेलेली आहेत. अनुसूच्या आहेत, प्रत्येक गोष्टीला अनुसूच्या आहेत, पण ते जेव्हा आपण कायदा बघू, कायदा जेव्हा आपला पूर्ण बघून संपेल तेव्हा आपण काय बघणार आहोत त्याची अनुसूची बघणार आहोत. मग हे काय झाले आपले एक प्रकारचे, जे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेले होते ते मेजर कायदे झाले. बरोबर, मी पुन्हा सांगतोय मेजर हा घटक कसा पाडला आपण किंवा मेजर हे वर्गीकरण कसं केलं आपण तर जास्तीत जास्त प्रश्न येत आहेत म्हणून केलं. आपल्याला ॲव्हरेजली 36 ते 40 प्रश्न कशावर बघायला मिळतात या मेजर कायद्यांवर बघायला मिळतात, या 4 कायद्यांवर बघायला मिळत आहेत. IPC, CRPC आणि उरलेला कुठला एव्हिडन्स ऍक्ट, आपले 3 ब्रह्मा विष्णू महेश फौजदारी प्रमुख कायदे आणि 4था मेजर कायदा कुठला आपल्या अभ्यासाप्रतीचा तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम. या 4 कायद्यांसाठी आपल्याला 36 ते 40 प्रश्न येतात. ते सगळेच्या सगळे आपल्याला काय करायचे बरोबर आणायचे. त्यानंतर आपण आता काय बघत आहोत तर वेगवेगळे इतर मायनर कायदे बघतोय. मायनर असं आपण का त्याला म्हणतो तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कमीत प्रश्न आपल्याला इथे आयोगामार्फत आलेले बघायला मिळतात. मग माहितीचा अधिकार अधिनियम 2005 असेल, म्हणजेच काय एखाद्या शासकीय बाबतीमध्ये जी गोष्ट शेअर करण्यासाठी सारखी आहे, ज्या गोष्टीबद्दलची माहिती शेअर करण्यासारखी आहे, अशा शासकीय गोष्टींच्या बाबतीतली माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी 2005 साली माहितीचा अधिकार अधिनियम आला, ज्याचे एकूण 31 कलम आणि ते 6 प्रकरणांमध्ये विभागलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच काय आपल्याला याच्यातनं काय कळतं, सरकारच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची माहिती आपण मागवू शकतो, सरकारच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची आपल्याला माहिती मिळते, पण अशाच गोष्टी जे सरकार काय करू शकतं शेअर करू शकतं किंवा अशा गोष्टी की ज्या शेअर केल्याने कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आहे. बरोबर, अशाच गोष्टींची माहिती कशा बाबतीत मिळत आहे तर माहिती अधिकार अधिनियमातनं मिळत आहे. आणि याच्यामध्ये फक्त आपण शासकीय गोष्टींबद्दलचीच माहिती मागवू शकतो. तुम्ही उद्या इथे बसून म्हणू शकत नाही की हा सरांबद्दलची माहिती आपण RTI मधनं मागवू. बरोबर, तिथे काय आहे शासकीय गोष्टींबद्दलचीच माहिती मागवण्याचा अधिकार सर्वसामान्य जनतेला आहे. त्यानंतर काय आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, याचे आपल्याला काय बघायला मिळतात एकूण 30 कलम बघायला मिळतात. मग हा कायदा अस्तित्वात का आला किंवा या कायद्याचा उद्देश काय आहे की सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना लोकांप्रती पोचाव्यात, प्लस त्या योजनेचा लोकांना लवकरात लवकर फायदा मिळावा. ते फायदा मिळवण्यासाठीची जी काही माहिती असेल किंवा फायदा कसा मिळावा याच्यासाठीची जे काही पद्धती असेल त्या सर्व गोष्टी आपल्याला कुठे बघायला मिळतात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 माध्यमातून 30 कलमातनं बघायला मिळतात. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा आम्ही एखादा दाखला काढायला जातो, मग तो जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, नॉन क्रिमिनल दाखला असेल, EBC दाखला असेल, तेव्हा तुम्ही जेव्हा सेतू कार्यालयात जातात, जेव्हा तुम्ही त्या तहसीलदार ऑफिसमध्ये जाता तेव्हा तिथे बाहेर एक पाटी लावलेली असते बघा, उत्पन्नाचा दाखला एवढे एवढे दिवस हा अधिकारी सही करणार आहे, म्हणजे ह्या अधिकाऱ्याकडनं तुम्हाला तो मिळेल. जातीचा दाखला एवढे एवढे दिवस लागतील आणि हा अधिकारी तिथे काय करणार आहे तुम्हाला तुम्हाला तो दाखला देणार आहे. म्हणजेच काय, ह्या आपल्यासाठीच्या गोष्टी आहेत ना, सरकारच्या ह्या आपल्यासाठीच्या एक प्रकारच्या तरतुदीत हे एक उदाहरण झालं. या गोष्टींची माहिती तुम्हाला आम्हाला मिळावी आणि जर काही प्रोसिजर असेल तर ती कळावी. म्हणजेच काय, उत्पन्नाचा दाखला पाहिजे तर हे डॉक्युमेंट सबमिट करा, जातीचा दाखला पाहिजे तर ते डॉक्युमेंट सबमिट करा, हे आपल्याला सांगितलं जातं. हे कुठून सांगितलं जातं तर या कायद्यामधनं आपल्याला इथे
सांगितलं जात आहे. म्हणजेच काय, माहितीचा अधिकार अधिनियम आपल्याला माहिती देते शासकीय गोष्टींबद्दलची, अशीच माहिती जी देणं कुठल्याही प्रकारचं धोकादायक नाही आहे. आणि दुसरी गोष्ट कुठली आहे, सरकारच्या ज्या काही योजना आहेत किंवा सरकारची जी काही कार्यपद्धती आहे लोकांप्रती असणारी, त्या गोष्टींची जाण किंवा त्या गोष्टींची माहिती त्या लोकांना मिळावी आणि त्याच्यासाठीची कार्यपद्धती लोकांना कळावी, याच्यासाठीचा हा लोकसेवा हक्क अधिनियम आहे. हे 2 कायदे आपल्याला पेपर 1 मध्ये बघायला मिळतात. आणि जवळजवळ याच्यासाठी 3 प्रश्न आणि याच्यासाठी 2 प्रश्न, असे 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क्स आपल्याला इथे बघायला मिळतात. बरोबर, हे आपल्याला एवढं माहिती असणं गरजेचं आहे या 2 कायद्यांच्या बाबतीमधनं. त्यानंतर आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. याचं नाव आधी वेगळं होतं, 1976ला त्याच्या नावामध्ये बदल झाला. आयोगाने डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. या कायदे म्हणजे 1955चा जो कायदा होता अस्पृश्यता निवारण कायदा, त्याचं नाव नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असं कधी झालं, तर ते 1976ला झालं असाही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. किंवा डायरेक्ट आरटीआय जेव्हा आपण बघतो तेव्हा आयोगाने प्रश्न विचारले आरटीआय मध्ये एकूण कलम किती. बरोबर, ह्या महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमामध्ये एकूण कलम किती, त्याचं मुख्यालय कुठे, कुठल्या कलमामध्ये काय तरतुदी, असे बेसिक प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तसंच जेव्हा आपण बघतो नागरी हक्क संरक्षण अधिनियम, आधी याचं नाव वेगळं होतं, मग ते नावात बदल कधी झाला याच्या बाबतीत आयोगाने प्रश्न विचारले, हे सुद्धा आपल्याला माहिती असणे इथे गरजेचे आहेत. या कायद्यामध्ये एकूण 17 कलम बघायला मिळतात. जेव्हा नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन होतं तेव्हा करावयाची कारवाई किंवा नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन होऊ नये, नागरिकांच्या हक्कांना संरक्षण मिळावं याच्यासाठीच्या तरतुदी आपल्याला कुठे बघायला मिळतात, तर नागरी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये बघायला मिळतात. आणि जे आपण इक्वॅलिटीचं तत्व बघत आहोत की सर्वजण समान आहेत, कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये, मग स्त्री पुरुष असेल, जातीवर्ण असेल, वंशावर्ण असेल, कुठल्याही कारणावरनं जर भेदभाव असेल तर तो हे होऊ नये, अशी गोष्ट आपल्याला या कायद्यामधनं बघायला मिळते. कळते, किंवा अस्पृश्यता निवारण व्हावी हे आपल्याला कायद्यातनं बघायला मिळते. अस्पृश्यता ही एक फार चुकीची गोष्ट आहे, मग ती निवारण करण्यासाठी आपल्याला कायदा करावा लागलेला होता, ज्याचं नाव आधी अस्पृश्यता निवारण कायदा होतं, जे 1976ला अधिक पाठबळ अधिक व्याप्ती मिळवण्यासाठी काय केलेलं होतं, नागरिकांच्या हक्कांचं नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असं ते झालेलं आहे. बरोबर, एवढी गोष्ट आपल्याला या कायद्यांच्या, या बेसिक 4 कायद्यांच्या बाबतीमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. बघा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, महाराष्ट्र पोलीस दलाची रचना, अधिकार, पोलिसांचे कार्य, नियंत्रण आणि पोलिसांचं कर्तव्य एकूण 168 कलमांमध्ये 8 प्रकरणांमध्ये विभागलंय. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 एकूण 31 कलम, अशी माहिती जी देण्या योग्य आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 एकूण कलम 30, सरकारच्या ज्या काही योजना आहेत, सरकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात किंवा लोकांना त्या गोष्टीची पद्धत कळावी, याच्यासाठीचा हा अधिनियम आहे. आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, ज्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, अस्पृश्यता निवारणाच्या तरतुदी बघायला मिळतात. अस्पृश्यता ही एक चुकीची गोष्ट आहे, ते निवारण्यासाठी आपण हा कायदा इथे केलेला आहे. त्यानंतर पुढचे काही कायदे आहेत बघा, त्यांची तोंड ओळख आपण करून घेऊया. काय आहे, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचारास प्रतिबंध 1989, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005. आता आपण या बेसिक 4 कायद्यांच्या बाबतीमध्ये बोलणार आहेत. मानवी हक्कांचं संरक्षण होण्यासाठी 1993ला कायदा स्थापन झाला, कायदा अस्तित्वात आला आणि त्याच कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोग स्थापन केले. या सर्व गोष्टी आपल्याला या अधिनियमातनं बघायला मिळतात. याच्यामध्ये आपल्याला काही कलमांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकाराच्या तरतुदी आहेत, काही कलमांमध्ये राज्य मानवाधिकाराच्या तरतुदी आहेत. मानवी हक्कांचं संरक्षण मिळावं यासाठी आपण काय केलेलं आहे, हा कायदा इथे अस्तित्वात आणलेला आहे. त्यानंतरचा एक प्रमुख कायदा आहे बघा, अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचारास प्रतिबंध 1989. या कायद्याला कधीच कोणीच SC/ST ऍक्ट असं म्हणायचं नाही, कारण या कायद्याचं नाव SC/ST ऍक्ट असं नसून काय आहे, SC/ST अत्याचारास प्रतिबंध. अत्याचारास प्रतिबंध इथे शब्द फार महत्वाचा आहे. 1989चा कायदा असंच म्हणायचं, अत्याचारास प्रतिबंध हा इथे शब्द फार महत्वाचा आहे. आणि इथे मी जमाती असा शब्द का नाही वापरला, तर बघा आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये SC म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर शेड्यूल कास्ट, आणि अनुसूचित जनजाती म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर शेड्यूल्ड ट्राईब. जमाती असा उल्लेख आपल्याला बघायला मिळत नाही, जनजाती असा उल्लेख बघायला मिळतो. आयोग मोस्टली जनजाती हा शब्द वापरतो. मग आपलं याचं एक प्रकारचं उल्लंघन म्हणजे कन्फ्युजन होऊ नये याच्यासाठीची ही तरतूद आहे. बरोबर,
आता साधी गोष्ट आहे, आपल्या समाजामध्ये काही काही लोकांनी समाजाचं वर्गीकरण केलेलं आहे आणि काही काही कॅटेगरी केलेले आहेत, जे सरकारने सुद्धा काही काही कॅटेगरींना मान्यता दिलेली आहे. जसं ओबीसी असेल, ओपन असेल, एससी असेल, एसटी असेल, बरोबर. याच्यामध्ये एससी एसटी प्रवर्गातील लोकांवर जे अन्याय होतात, जे अत्याचार होतात, तर असे अत्याचार होऊ नयेत. जर अत्याचार झाले असतील तर त्या अत्याचारांमधनं जो पीडित व्यक्ती त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि भविष्यात एससी एसटी जे आपले बांधव आहेत त्यांच्यावर एक प्रकारचा अत्याचार होऊ नये, अत्याचारास प्रतिबंध या संदर्भातला आपल्याला कायदा कुठे बघायला मिळतोय, तर हा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचारास प्रतिबंध कायदा 1989चा बघायला मिळतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण 23 कलमं आहेत आणि जी 5 प्रकरणांमध्ये विभागलेली बघायला मिळतात. मग याच्या माध्यमातून काय आहे, जर हा कायदा केव्हा लागू होतो, म्हणजे आता बघा लोक काही काही कन्फ्यूज होतात, नागरी हक्क संरक्षण अधिनियम आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम. म्हणजेच काय, जेव्हा एखादा व्यक्ती एससी एसटी प्रवर्गातील असेल आणि त्या व्यक्तीवर एखाद्या एससी एसटी प्रवर्गामध्ये न येणाऱ्या व्यक्तीने अन्याय अत्याचार केला असेल तेव्हा हा कायदा काय होतो, लागू होतो. परंतु जेव्हा एससी एसटी प्रवर्गातील व्यक्ती नसेल आणि त्याच्यावरही जर कुठल्याही प्रकारची अस्पृश्यतेच्या बाबतीमधली तरतूद होत असेल तर तेव्हा नागरी हक्क संरक्षण अधिनियम कायदा लागू होतो. एक बेसिक तत्व आहे. दोन्ही गोष्टींमधनं मी पुन्हा सांगतोय, अस्पृश्यता निवारण हे झालंच पाहिजे. अस्पृश्यता ही समाजाला लागलेला एक कलंक आहे, हे आपण मिटवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नच केले पाहिजेत. आणि या बाबतीमध्ये अत्याचार होऊ नये, अत्याचार झाला असेल तर त्या पीडित व्यक्तीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तसाच अत्याचार इतर कुठल्या आपल्या एससी एसटी प्रवर्गातील बांधवांवर, बहिणींवर होऊ नये, याच्यासाठी आपण हा कायदा काय केलेला होता, अस्तित्वात आणलेला होता. आणि याच्यामध्ये आपल्याला 23 कलम 5 प्रकरणं बघायला मिळतात. याच्यामध्ये प्रॉपर कलम 3 मध्ये आपल्याला ॲट्रोसिटी म्हणजे काय, या एका कायद्याला ॲट्रोसिटीज सुद्धा म्हणतात, ॲट्रोसिटीज ऍक्ट सुद्धा असं म्हणतात. मग याच्या कायद्यामध्ये अत्याचार म्हणजे काय याची सुद्धा व्याख्या कलम 3 मध्ये दिलेली आहे. त्याच बाबतीमधनं काय केलेलं आहे, त्याच्या शिक्षा तिथे मेन्शन केलेल्या आहेत. 3 मध्ये आपल्याला कलम 3 मध्ये एक मोठं कलम आहे, एक उपकलम आहे, कलम 3(1), एक दुसरं आहे कलम 3(2). कलम 3(1) मध्ये काही त्यातल्या त्यात जे अमानुष नक्कीच आहेत, परंतु त्यातल्या त्यात कमी तीव्र असे आपल्याला एक प्रकारचे गुन्हे बघायला मिळतात. आणि कलम 3(2) मध्ये आपल्याला एकदम असे क्रूर कृत्य बघायला मिळतात, ज्या क्रूर कृत्यामधनं किंवा ज्या बेसिक अमानुष कृत्यांमधनं आपले जे काही बांधव आहेत, जे एससी एसटी प्रवर्गातनं येतात, त्यांच्यावर अत्याचार होतात. मग ते अत्याचार म्हणजे काय याची व्याख्या त्या कलम 3 मध्ये दिलेली आहे. आणि एकूण त्या अत्याचारांना प्रतिबंध घडावं याच्यासाठीचा हा कायदा इथे आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर पुढचा कायदा आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961. बघा, साधी गोष्ट आहे, हुंडा काय हे शब्द आपल्याला माहिती असतात किंवा हुंड्याच्या बाबतीमधनं आपण प्रत्येक वेळेस आपल्याला असं माहितीच असतं की हुंडा म्हणजे काय, किंवा कधी घेतला जातो, कधी दिला जातो, कोणाकडनं दिला जातो, कोणाकडनं घेतला जातो, यांच्या बाबतीमधल्या तरतुदी आपल्याला माहिती असतात किंवा हे शब्द आपण ऐकलेले असतात. मग या हुंड्यांवरनं आपल्या ज्या काही बहिणी आहेत, ज्या लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जातात, त्या बहिणींवर हुंडा दिला म्हणून किंवा हुंडा न दिला म्हणून किंवा हुंडा कमी दिला म्हणून काही प्रकारचे अत्याचार होतात, काही प्रकारचा त्यांना त्रास दिला जातो. मग असे सर्व अत्याचार कॅन्सल व्हावेत, त्या बहिणींना एक प्रकारचा सन्मानाने जगता यावं, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळावं, त्यांच्यावर कुठलाही अत्याचार होऊ नये, याच्यासाठी हा हुंडाबंदी प्रतिबंध अधिनियम 1961 अस्तित्वात आलेला होता. मग याच्यामध्ये प्रॉपर हुंडा म्हणजे काय हे सुद्धा सांगितलेलं आहे. मग मी तुम्हाला इथे दाखवतो हुंडा म्हणजे काय, अशी आपल्याला कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. तर नीट ऐका प्रत्येकाने. बघा, या हुंडा प्रतिबंध अधिनियमाच्या 1961च्या कलम 2 मध्ये आपल्याला बघायला मिळतं, हुंडा याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे, विवाहातील एका पक्षाने त्याच्या मातापित्यांनी अन्य कोणत्याही व्यक्तीने विवाहातील अन्य पक्षाला, इतर व्यक्तीला त्या विवाहाच्या संबंधात विवाहाच्या वेळी किंवा विवाहाच्या पूर्वी किंवा विवाहाच्या नंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दिलेली किंवा देण्याचा करार केलेली संपत्ती, मौल्यवान रोखा म्हणजेच हुंडा होय. आणि मग याच्यामध्ये त्यांनी एक अपवाद सांगितलेला आहे की हुंडा या शब्दात मुस्लिम धर्मातील देण आणि मेहर यांचा समावेश होत नाही. आपल्याला विचारतं की हुंडामध्ये खालीलपैकी कुठल्या 2 घटकांचा समावेश होत नाही. आणि त्यानंतर मौल्यवान रोखा म्हणजे काय, पुन्हा IPC 30 मध्ये ज्याची आपल्याला व्याख्या बघायला मिळते. आपल्याला तोच प्रश्न आयोगाने 2019च्या मेन्सला विचारलेला होता. मग हुंडा म्हणजे काय, लग्न करताना 2 पक्ष असतात, A B, मुलीचा मुलाचा, मुलीच्याने दिला काय, मुलाच्याने दिला काय, मुलीच्या फॅमिलीने दिला काय, मुलाच्या फॅमिलीने दिला काय, मुलीच्या फॅमिलीच्या वतीने कुठल्याही व्यक्तीने दिला काय किंवा मुलाच्या फॅमिलीच्या वतीने कुठल्याही व्यक्तीने दिला काय. जर तो संपत्ती असेल किंवा मौल्यवान रोखा असेल तो लग्नाच्या वेळेस, लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर
दिलेली जर संपत्ती असेल, मौल्यवान रोखा असेल, तर त्याला काय म्हणतो आपण? एक प्रकारचा हुंडा म्हणतो. बरोबर, हे आपल्याला कायदा सांगतं. मग आता बघा, जर एखाद्या पित्याने आपल्या मुलीच्या लग्नामध्ये त्याला जे वाटेल, त्याला जेवढं जमेल तेवढं त्याने केलं असेल आणि त्याने आनंदाने एक प्रकारच्या स्वतःच्या इच्छेने काही गोष्टी दिल्या असेल, तर त्याला आपण हुंडा म्हणणार का? तर नक्कीच नाही. म्हणजेच काय, इथे इंटेन्शन बघितलं जातं, इथे त्या कृत्याची सत्य पडताळणी, त्यावेळेची ग्रासरूट रियालिटी बघितली जाते. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे किती त्या माणसाची कॅपेबिलिटी आहे ते बघितलं जातं. बरोबर, जर तो या तिन्ही गोष्टींचं पालन करून एखादी गोष्ट स्वेच्छेने देत असेल, तर त्याला आपण हुंडा म्हणत नाही. त्या गोष्टी काय काय आहेत ते त्यावेळेस तिथे बघू. पण हुंडा देणं ही सुद्धा एक समाजातली चुकीची कलंकी कृती आहे. ते थांबवण्यासाठी आणि आपल्या बहिणींना एक प्रकारचा सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगता यावं, यासाठीचा कायदा हा आपल्याला हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 बघायला मिळतो. त्याच्यामध्ये एकूण 10 कलमा आपल्याला बघायला मिळतात. बरोबर, पुढचं काय आपल्याला इथे बघायला मिळतंय? तर बघा, थोडं हे करतो. पुढचा कुठला कायदा आहे? कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण. मग आता कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षणच्या बाबतीमध्ये 2005 हा आपल्याला कायदा बघायला मिळतो. मग इथे एक प्रकारचा कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कायद्याच्या कलम 3 मध्ये सांगितलेलं आहे. मग कौटुंबिक हिंसाचार हा शारीरिक असू शकतो, मानसिक असू शकतो, शाब्दिक असू शकतो. म्हणजेच काय, टोमणा मारणं ज्याच्यामुळे वाईट वाटेल, अगेन तो काय आहे? कौटुंबिक हिंसाचार आहे. त्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणं त्या महिलेच्या काय आहे? एक प्रकारचा कौटुंबिक हिंसाचार आहे. जसं आपण हुंडा प्रतिबंध अधिनियम बघितला, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? मुलाकडनं मुलीला दिला जाणारा आणि मुलीकडनं मुलाला दिला जाणारा हा हुंडा कन्सिडर करतो. परंतु इथे काय आहे? एक प्रकारचं महिलांचं संरक्षण आपण केलेलं आहे. म्हणजेच काय, जेव्हा महिलांवर अत्याचार होतात, महिलांवर एक प्रकारचे हिंसाचार होतात, मग या गोष्टी थांबवण्यासाठी, लग्नानंतरच्या गोष्टी थांबवण्यासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अस्तित्वात आपण आणलेला आहे, ज्याचे आपल्याला एकूण 37 कलम आणि ती 5 प्रकरणांमध्ये विभागलेली बघायला मिळतात. म्हणजेच थोडक्यात काय की बघा, कधी कधी काय होतं की एखादी मुलगी असते जिचं ग्रॅज्युएशन सुद्धा झालेलं नसतं, परंतु तिचं लग्न होतं. बरोबर, मग तिला कधी कधी काय केलं जातं? कुठल्या तरी लग्न झाल्यानंतर कुठल्या तरी तिच्या त्या मुलाकडच्या फॅमिलीकडनं प्रेशर आणलं जातं की बाबा तुम्ही शिकूच नका, तुम्ही आता संसाराकडे लक्ष द्या. म्हणजेच काय, प्रगतीमध्ये बाधा आणणं, कौटुंबिक हिंसाचार. किंवा ती मुलगी लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच्या घरी जाते, ती बिचारी आपल्या वडिलांचं, आपलं स्वतःचं हक्काचं घर सोडून तुमच्या मुलांच्या घरी ती आलेली असते. मग अशा वेळेस जेव्हा तिला घालून पालून बोललं जातं, मग कुठल्याही कारणामुळे असेल, आणि ती तिथे जाऊन तिचा एक प्रकारचं मानसिक खच्चीकरण केलं जातं, तो सुद्धा काय आहे? कौटुंबिक हिंसाचार. कधी कधी काही तर मूर्ख लोक असतात, काही एकदम चुकीची माणसं असतात, ते त्या व्यक्तीला, ते त्या स्त्रीला मारतात सुद्धा. अगेन तो सुद्धा काय आहे? कौटुंबिक हिंसाचार आहे. मग अशा वेळेस सुद्धा आपल्या त्या बहिणींना सन्मानाने, स्वातंत्र्याने जगता यावं, त्यांचं आयुष्य त्यांना त्यांच्या पद्धतीने सुकर करण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, याच्या दृष्टीने आपण काय केलेलं आहे? कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 हा कायदा अस्तित्वात इथे आणलेला आहे. इथे काय आहे? हुंडा प्रतिबंध अधिनियम आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये एकच गोष्ट समजून घ्यायची, हुंडा हा मुलीकडनंच मुलाला दिला जातो असं नाही, तर मुलाकडनं मुलीला सुद्धा दिला जातो. आणि दुसरी गोष्ट, कौटुंबिक हिंसाचारामध्ये फक्त महिलांच्या बाबतीमध्ये विचार केला जातो. बरोबर, हे आपल्याला एवढं बेसिक या सुद्धा कलमांमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. एकदा पुन्हा बघून घ्या. मानवी हक्क संरक्षण अधिनियम, मानवी हक्कांसाठी मानव अधिकार आयोग ह्याच्याने स्थापन झालेले आहे. 93चा कायदा आहे, 43 कलम, प्रकरण 8. अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचारास प्रतिबंध 1989, एकूण कलम 23, एकूण प्रकरण 5 मध्ये ती विभागलेली आहेत. आपल्या समाजामध्ये जे असणारे SC ST प्रवर्गातील बंधू भगिनी आहेत, त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल तर तो अत्याचार थांबवावा. एखादा अत्याचार जो ऑलरेडी झाला असेल तर त्या पीडित व्यक्तीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तशी अत्याचार भविष्यात होऊ नये याच्यासाठी काय आहे? अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचारास प्रतिबंध 1989चा कायदा. पुढचा कायदा काय बघितला आपण? हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961चा. लग्न झाल्यानंतर जी काही मालमत्ता, जी काही संपत्ती, मौल्यवान रोख्याची देवाणघेवाण कराराने होते, आपल्या ऐपतीच्या बाहेर केली जाते, प्रेशराईज होऊन केली जाते, तेव्हा त्याला आपण हुंड्याच्या बाबतीमधलं कायदा लागू करतो. आणि कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण म्हणजे काय? जेव्हा एखादी स्त्री एखादी स्त्री जेव्हा पुरुषाच्या घरी जाते लग्न करून, तेव्हा त्या पुरुषाच्या फॅमिलीकडनं जर त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होत असेल, मग तो शाब्दिक, मानसिक, लौकिक, त्यानंतर प्रगतीला बाधा टाकणारा जर असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, संरक्षण कायदा. बरोबर, त्यानंतर हे आपले बेसिक कायदे होते. बघा, साधी गोष्ट आहे, आपण
मागच्या कायद्यांमध्ये काय तरतुदी बघितलेल्या होत्या, तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सिडर करताना इथे 4 आपले जे प्रमुख फौजदारी कायदे आहेत ते बघून घेतलेले होते. आयपीसी बघितला आपण, सीआरपीसी बघितला, एव्हिडन्स ऍक्ट बघितला. पुन्हा सांगतो, तोंड ओळख करण्याची कृती, करण्याची कार्यवाही, करण्याचे नियम सीआरपीसी सांगतं. एव्हिडन्स मधनं आपल्याला काय बघायला मिळतात, एक प्रकारचे कुठले पुरावे लागू व्हावे, कुठले पुरावे लागू होऊ नये, कुठले पुरावे घटक समजले जावे यांच्याबद्दलच्या तरतुदी बघायला मिळतात. महाराष्ट्र पोलीस दलाची रचना, अधिकार, कार्य, नियंत्रण, कर्तव्य हे आपल्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम सांगतात. माहितीचा अधिकार आपल्याला काय आहे, शासनाची जी शेअर करण्यायोग्य माहिती आहे त्या बाबतींमध्ये जर लोकांना ती माहिती पाहिजे असेल तर ती अवेलेबल करून देण्याची जबाबदारी या कायद्याने सांगितलेली आहे. किंवा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम आपल्याला काय सांगतो, लोकसेवा हक्क अधिनियम, जे काही सरकारी योजना आहेत त्यांच्या बाबतीमधली जाण, त्यांच्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी याच्यासाठीचा हा कायदा आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम अस्पृश्यता निवारणासाठीचा कायदा आहे. त्यानंतर आपण काय बघितलं, मानवी हक्क संरक्षण, मानवी अधिकारांचं संरक्षण होण्यासाठीचा कायदा. अनुसूचित जाती व जनजाती यांच्या बाबतीमधला अत्याचारास प्रतिबंध कायदा 1989, म्हणजे काय एसटी एसटी प्रवर्गातील जे काही आपले बंधू भगिनी आहेत त्यांच्यावर अत्याचार होऊ नये याच्यासाठीचा हा कायदा आहे. हुंडा प्रतिबंध अधिनियम आणि कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम हा जास्तीत जास्त काय करतो, आपल्या समाजातील ज्या काही भगिनी आहेत त्यांच्या संरक्षणाची एक प्रकारे तरतूद करत असतो. हे आपल्याला या बेसिक कायद्यांच्या तोंड ओळखीमधनं माहिती असणं गरजेचं आहे. बघा या कायद्यांवर जसं मी म्हटलं, आपल्या कायद्याचे ब्रह्मा विष्णू महेश, आयपीसी, सीआरपीसी, एव्हिडन्स 10 प्रश्न आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम या चौघांवर 36 ते 40 प्रश्न ॲव्हरेजली येणार आहेत. आणि उर्वरित जर आपण मानव अधिकाराचे 5 प्रश्न सोडले तर 40 आणि 5 45 म्हणजे जवळजवळ 10 ते 15 प्रश्न या सगळ्या मायनर ऍक्ट्सवर आपल्याला इथे बघायला मिळतात. मेजर्सच्या बाबतीमधनं आपण सगळे कलम बघून घेणार, मायनरच्या बाबतीमधनं तर सगळे कलम बघावेच लागणार आहेत, परंतु मायनरच्या बाबतीमधले सगळे कलम लक्षात ठेवणार आपण अशा नोट्स तयार करणार की जेव्हा तुम्ही रिव्हिजनला बसाल किंवा अशा नोट्स आपण तुम्हाला देणार, तेव्हा तुम्ही रिव्हिजनला बसाल तेव्हा तुम्ही 1.5-2 तासामध्ये काय करणार, सगळे मायनर ऍक्ट्स रोज तोंडपाठ करणार, रोज त्याची रिव्हिजन करणार, म्हणजे मायनर ऍक्टचा प्रश्न चुकणारच नाही. प्लस या सगळ्या मेजर ऍक्टचे सुद्धा जे आपण 4 बोललो त्यांच्या आपण नोट्स प्रोव्हाइड करणार आणि अल्टिमेटली त्याच्यातले मेजर आणि मायनर कलम तुम्हाला तिथे मेन्शन करून देणार आणि सांगणार हे अशा अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे म्हणजे तुमचे कलम चुकणार नाही. आणि जेव्हा तुम्ही ते कलम वाचाल तेव्हा तुम्हाला आपण आता लेक्चरमधनं जसं बोलतोय, डिस्कस करतोय ते सगळं तुम्हाला लक्षात राहील. आणि अल्टिमेटली आपली अभ्यास करायची सुद्धा हीच पद्धत असेल, तुम्हाला प्रत्येक कलम इथे मेन्शन करून दिलेला असणार आहे, बरोबर. आणि त्या कलमामध्ये तुम्हाला मी इथे प्रत्येक गोष्ट अंडरलाईन करून सांगणार की बाबा ह्या कलमामधनं ही तरतूद आहे, हा शब्द महत्वाचा आहे, ह्या शब्दावरनं हा अर्थ निघतो, आयोगाने असा प्रश्न विचारलाय, बरोबर. आपण या पद्धतीमध्ये या कायद्यांचा अभ्यास करणार आहोत. मग आपण एक्झॅक्ट डायरेक्ट सुरुवात करणार का, किंवा कधी कधी काय काय बघायला मिळतं आपल्याला, काही लोक कुठला तरी दुसराच कायदा सुरू करतात, पण कायद्यामधली जी तोंड ओळख आहे, त्या गुन्हा किंवा अपराधाच्या बाबतीमधली तोंड ओळख आहे ती आपल्याला आयपीसी सांगतं. मग आपण ह्याच पद्धतीने पुढे जाणार. हा जो तुम्हाला मी क्रम सांगितलेला होता त्याच क्रमाने आपण पुढे जाणार. सगळ्यात पहिल्यांदा आपण आयपीसीच बघणार, मग सीआरपीसी बघणार, मग एव्हिडन्स ऍक्ट बघणार आणि सरते शेवटी आपण मेजर मधला महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम बघून घेणार, बरोबर. हे या पद्धतीने आपण जाणार आहोत. मग एक्झॅक्ट कायद्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण काय करूया, या सर्व कायद्यांमध्ये, मग मेजर असतील आणि मायनर असतील, या सर्व कायद्यांमध्ये काही अशा संकल्पना आहेत ज्या संकल्पना कळणं आपल्याला गरजेचं आहे कायद्याचा अभ्यास करताना, किंवा त्या संकल्पनांचा वापर, त्या संकल्पनांचा उच्चार आपल्याला वारंवार कुठे ना कुठेतरी बघायला मिळतो. मग त्या संकल्पना आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिले समजून घेणार आहोत. एक एक संकल्पना बघा, मी याच पद्धतीने तुम्हाला समजवणार. इथे प्रॉपर आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे प्रत्येक संकल्पनांचं, मग आपण ते एक एक तिथे कन्सिडर करणार आहोत, बरोबर. सगळ्या संकल्पना आपण बघायला आता सुरुवात करूया, एक एक आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिली संकल्पना आहे आपली, काय दिलं इथे, पुरुष व स्त्री, पुरुष आणि स्त्री बाबतीतला उल्लेख केलेला आहे. कायद्यामध्ये आपल्याला वेळोवेळी पुरुषाच्या बाबतीमधली तरतूद असेल, स्त्रियांच्या बाबतीमध्ये तरतूद असेल, किंवा अपवादामध्ये कुठे कुठे आपल्याला स्त्री, कोणत्याही वयाची स्त्री असा उल्लेख केलेला बघायला मिळतो. मग आपल्याला आपला कायदाच सांगतो, आयपीसी मधनं आपल्याला कळतं पुरुष म्हणजे काय, कोणत्याही वयाचा पुरुष जातीचा मनुष्य प्राणी म्हणजे पुरुष, कोणत्याही वयाचा स्त्री जातीचा मनुष्य प्राणी म्हणजे कोण, स्त्री. हे एवढं आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. मग काही जण म्हणतात की बाबा 18 वर्षापुढचे, आपल्या बोलीभाषेमध्ये किंवा काही जणांचा असं मत असतं की 18 वर्षापेक्षा पुढचं वय झालं असेल तर स्त्री, त्याच्या आधी मुलगी वगैरे, परंतु कायद्यामध्ये अशा कुठल्याच तरतुदी नाहीये. कुठल्याही वयाची जर ती स्त्री जातीची व्यक्ती असेल तर तिला आपण स्त्री म्हणणार. कुठल्याही वयाचा जर स्त्री जातीचा मनुष्य जातीचा जर असेल मनुष्य प्राणी तर त्याला काय म्हणणार, आपण मनुष्य असं म्हणणार. आता याच्यामध्ये गेल्या काही 1-2 वर्षांपासून
ट्रान्सजेंडर सुद्धा संकल्पना चर्चेत आलेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये ते विधेयक सदर मांडलेलं आहे. ते विधेयकाच्या बाबतीमध्ये सध्या ते विधेयक प्रलंबित आहे. अजून त्याच्या बाबतीतले कुठलेही चेंजेस झाले नाही. जेव्हा ते चेंज होतील आणि आयपीसीत बदल होईल तेव्हा आपण इथे ट्रान्सजेंडर हा शब्द नव्याने ऍड करू. परंतु कायद्यामध्ये फक्त दोनच प्रकारच्या व्यक्तींबद्दल बोलतोय आपण, तर एक प्रकारचा पुरुष आणि एक प्रकारची स्त्री. व्यक्ती म्हणजे काय, जमाव म्हणजे काय, हे त्या वेळेस आपण आयपीसी शिकताना बघू. जेव्हा आयपीसीचं आपण ओरिएंटेशन बघणार आहोत, जेव्हा आपण ऍक्च्युअल शिकायला सुरुवात करणार, कलम आपल्याला 12-13 मध्ये ह्या बाबतीमध्ये उल्लेख बघायला मिळतो. बरोबर, मग तेव्हा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पुरुष आणि स्त्री म्हणजे काय. बरोबर, पुढचं काय आहे आता, तर अपराध म्हणजे काय. त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये सरळ सोप्या भाषेमध्ये क्राईम म्हणतो. मग जेव्हा कायद्याने शिक्षापात्र कृती असते किंवा कायद्याने शिक्षापात्र अकृती असते, याला आपण काय म्हणतो, तर क्राईम म्हणतो. बघा, साधी गोष्ट आहे, कृती घडली त्याला आपण क्राईम म्हणणार, परंतु ती जर शिक्षापात्र असेल तरच तिला काय म्हणणार, आपण क्राईम म्हणणार. जर त्याच्यासाठी शिक्षा नसेल तर त्याला आपण क्राईम म्हणणार का, तर नक्कीच नाही म्हणणार. मग या झालं कृतीच्या बाबतीमध्ये. इथे आपल्याला एक शब्द बघायला मिळतो, अकृती. अकृती म्हणजे काय, की तुम्हाला एखादं काम करण्यासाठीची तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात, तुमच्यावरती जबाबदारी आहे, ते तुमच्याकडनं पार पाडणं काम हे अपेक्षित आहे, आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही ते काम करत नाही तेव्हा त्याला काय म्हणतो, आपण अकृती म्हणतो. हे समजण्यासाठी आपण एक थोडक्यात एक उदाहरण बघूया, की समजा आपल्या एखाद्या समाजातील एखाद्या महिलेवर, आपल्या त्या बहिणीवर जर रेप सारखी परिस्थिती ओढावलेली असेल आणि त्या परिस्थितीमध्ये आपण त्या डॉक्टरकडे त्या व्यक्तीला घेऊन गेलो, तर त्या व्यक्तीवर ट्रीटमेंट करावी हे डॉक्टरचं कर्तव्य आहे. अशा वेळेस जर ते डॉक्टरने कर्तव्य पार पाडलं नाही तर ती अकृती होणार, आणि त्याच्यासाठी त्या अकृतीसाठी जर कायद्यामध्ये शिक्षा असेल तर त्याला आपण काय म्हणणार, अपराध म्हणणार. एवढी बेसिक कन्सेप्ट आहे. मग अपराध म्हणजे काय, कायद्याने शिक्षापात्र कृती आणि अकृती याला आपण काय म्हणतो, तर अपराध असं म्हणतो. आणि अजून एक शब्द आपल्याला बघायला मिळतो, अजून एक उल्लेख बघायला मिळतो, गुन्हे अतिक्रमण कायदा 1871च्या कलम 20 नुसार ज्याची फिर्याद देता येईल अशी कृती. म्हणजेच काय, आता गुन्हे अतिक्रमण कायदा 1871 काय आहे, तर बघा साधी गोष्ट इथे मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी, क्लिक होण्यासाठी आपण काय केलेलं आहे, कोंडवाडा हा शब्द टाकलेला आहे. आपल्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम वेगवेगळ्या तरतुदींमध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख बघायला मिळतो. मग कोंडवाडा म्हणजे काय, की कधी कधी आपण बघतो बघा, एखाद्या व्यक्तीची जनावरे असेच फिरत असतात मोकळ्याने, मग त्यांना काय करतो आपण, त्या जनावरांना काय करतो, तिकडनं घेऊन जातो आणि एखाद्या ठिकाणी ठेवतो, त्याला आपण कोंडवाडा म्हणतो. मग अशा कोंडवाड्यामध्ये जर एखाद्या माणसाची गुरे किंवा एखाद्या माणसाचं काही जे काही ते प्राणी असतील, ते गुरं असतील, खास करून गुरच म्हणू आपण त्याला, त्या गुरं जर बेकायदेशीरपणे ठेवलेली असतील किंवा योग्य तो मोबदला, योग्य ती फी, योग्य ती शिक्षेची जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट भरल्यानंतर सुद्धा जर ती गुरं त्या कोंडवाड्यातनं सोडवली जात नसतील, आणि याच्यासाठी आपण जर जिल्हाधिकारी आणि न्यायालयाकडे फरियाद करत असतो, तर अशा कृतीला सुद्धा आपण काय म्हणणार आहोत, तर एक प्रकारचा अपराध म्हणणार आहोत. बरोबर, मग अपराध म्हणजे काय, अपराध ही संकल्पना काय सांगता आपल्याला, एका कायद्याने शिक्षापात्र असणारी कृती, कायद्याने शिक्षापात्र असणारी अकृती, आणि गुन्हे अतिक्रमण कायदा जो 1871चा आहे त्याच्या कलम 20 अनुसार फिर्याद देऊ शकता येईल अशी कृती, याला काय म्हणतो आपण, तर अपराध असं म्हणतो. आपल्याला ह्या दोन गोष्टी लक्षात राहतात. आयोग ह्या शब्दावर विचारू शकतं, याच्या वर्षावर प्रश्न विचारू शकतो, या वर्ष बदलून टाकू शकतं, किंवा हे कलम 20 जे आहे हे बदलून टाकू शकतं. हे माहिती असणं गरजेचं, याला आपण काय म्हणतो, अपराध म्हणतो. त्यानंतर आता काय आहे, अपराधाचे प्रकार. अपराध घडला ना, किंवा अपराध आपण काय आहे हे समजून घेतलं, मग अपराधाचे प्रकार कुठले किंवा अपराधाचे त्या प्रकारामधले टप्पे कुठले ते आपण बघूया. साधारणतः ढोबळमानाचे 4 टप्पे आपल्याला पकडताना बघायला मिळतात. मनामध्ये विचार करणे, कृतीसाठी पूर्वतयारी करणे, अपराधाचा प्रयत्न करणे आणि अपराधाचा अंमल करणे. आता याच्यामधल्या ह्या ज्या खालच्या 3 कृती आहेत ना, या 3 कृतींसाठी आपण काय म्हणू शकतो, शिक्षा आहे. परंतु मनामध्ये विचार येणे या टप्प्याला कुठलीही शिक्षा नाही. आता याचं उदाहरण म्हणजे काय, की बघा कधी कधी काय होतं, तुम्हाला एखादा व्यक्ती काहीतरी बोलतो आणि तुम्हाला त्याचा खूप जास्त राग येतो. तुम्ही मनातल्या मनात त्या बोलतात, याला एका बुकीतच पाडीन, किंवा काय, याला बघूनच घेईन. म्हणजे काय, तुम्ही मनातल्या मनात विचार केला. बरोबर, आता कायद्यामध्ये मनातल्या मनात विचार केला याला शिक्षाच नाहीये, कारण कोणाच्या मनात काय चालू हे कोणी सांगूच शकत नाही. बरोबर, मग जर आपण फक्त पहिल्या टप्प्यामध्ये असतो, मनामध्ये विचार येणे, तर मनामध्ये विचार येणे या अपराधाच्या टप्प्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा आपल्याला बघायला मिळत नाही. आता कृतीसाठी पूर्वतयारी करणे म्हणजेच काय, समजा आता याच्यामध्ये अजून एक उदाहरण आहे, की कधी कधी काय केलं जातं,
की काही एक गट असतो, एक समूह असतो 4-5 जणांचा, आणि तो समूह काय करतो, एखाद्या XYZ व्यक्तीला किडनॅप करायचा ते प्रयत्न करणार असतं, किंवा त्यांचं अल्टिमेट टार्गेट असं काय असतं की त्या XYZ व्यक्तीला किडनॅप करावं. बरोबर. मग किडनॅप करण्यासाठी आपण पिक्चरमध्ये बघायचो बघा, जुन्या पिक्चरमध्ये साधारणतः 2000 ते 2010च्या पिक्चरमध्ये एक ओमनी गाडी असायची. बरोबर. ओमनी गाडी काय झाली, पूर्वतयारी झाली. मग किडनॅप करण्यासाठी काय करतं, कोण कोण क्लोरोफॉर्म लावतं, पूर्वतयारीसाठीचा घटक झाला. त्यानंतर कधी कधी कोण कोण काय करतं, बंदुकीचा धाक देतं, सुरीचा धाक देतं, चाकूचा धाक देतं, त्यानंतर कुठल्या XYZ गोष्टींचा धाक देतं. त्या जर कुठल्या गोष्टी घटक असतील तर त्याला काय म्हणतो आपण, एक प्रकारची पूर्वतयारी म्हणतो. बरोबर. परंतु आता पूर्वतयारी केलेली आहे आणि जेव्हा तुमच्या त्या 4-5 समूहाच्या त्या व्यक्तीला किडनॅप करण्यासाठी तिथे पोहोचतात, तेव्हा जो एखादा XYZ व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणतो की ह्या व्यक्तीला आपल्याला किडनॅप करायचे. तेव्हा ते 3 लोक घाबरून जेव्हा मागे येतात तेव्हा त्यांना काय म्हणतो आपण, अपराध घडला का, नाही घडला. अपराधाचा अंमल घडला का, नाही घडला. परंतु अपराध करण्यासाठी कृती झाली, त्या कृतीसाठी पूर्वतयारी करण्यात आली आणि IPC नुसार याला आपण एक प्रकारचा गुन्हा म्हणतो, अपराध म्हणतो. याच्यामधनं जर फक्त 3 अपवाद सोडले तर इतर सर्व अपराधांच्या काय म्हणतो आपण, पूर्वतयारीसाठीच्या कृतीसाठी आपण काय आहे तर शिक्षा IPCच्या माध्यमातून दिलेले आहेत. बरोबर. तिसरा टप्पा काय आहे, अपराधाचा प्रयत्न. म्हणजेच काय, समजा आता एखाद्या आपल्या बहिणीला, समाजातील एखाद्या व्यक्तीला आपल्या त्या बहिणीला किडनॅप करण्यासाठी 2-4 लोक तिथे आलेले आहेत आणि 2-4 लोकांनी त्या महिलेवर किडनॅप करण्यासाठी जेव्हा आपली एक बाजू ते चालले किंवा ते किडनॅप करण्यासाठी पुढे गेले, तेव्हा ती जी महिला होती ती निघाली पैलवान, ती निघाली कुस्तीपटू, आणि तिने काय केलं, या 4 लोकांना काय केलं, पाडून दिलं, या 4 लोकांना मारलं आणि अल्टिमेटली तिचा ते किडनॅप करू शकले नाहीत. म्हणजेच काय, अपराधाचा प्रयत्न केला पण अपराधाचा अंमल नाही झाला. मग ह्याला सुद्धा IPC मध्ये शिक्षा आहे. पुढची कुठली कृती आहे तर एक बिचारी साधी मुलगी आहे, लहान बाळ आहे, 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती आहे, एक अबला आहे. त्या व्यक्तीवर काय झालेलं आहे, ह्या सगळ्या टप्प्यांमधनं जाऊन तो अपराधाचा प्रयत्न करताना त्या अपराधाचा अंमल सुद्धा झाला, त्या बिचाऱ्या मुलीचा किडनॅप झाला, त्या बिचाऱ्या XYZ मुलाचा किडनॅप झाला, अल्टिमेटली अपराधाचा अंमल झाला, त्याच्यासाठी तो ऑब्व्हियसली शिक्षा आहे. बरोबर. म्हणजे हे 4 टप्पे आपल्याला बघायला मिळतात. मनामध्ये विचार येणे, कोणाच्या मनात काय चालू आहे आपण सांगू शकत नाही, अल्टिमेटली त्याच्यासाठी आपल्याला शिक्षा बघायला मिळत नाही. कृतीसाठी पूर्वतयारी करणे, 3 अपवाद सोडून बाकीच्या सगळ्या पूर्वतयारींसाठी शिक्षा आहेत. अपराधाचा प्रयत्न करणे, मग तो अपराध घडो किंवा अपराध न घडो याच्यासाठी शिक्षा आहेत. त्यानंतर अपराधाचा अंमल झाला तर ऑब्व्हियसली त्याच्यासाठी शिक्षा आपल्याला बघायला मिळतात. एवढं आपल्याला फक्त अपराधाचे प्रकार आणि टप्प्यांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. बघा, त्यानंतर आपल्या पुढची संकल्पना आहे शिक्षा. साधी गोष्ट आहे, शिक्षेचे हे 5च प्रकार पडतात. मृत्यूदंड, आजीवन कारावास किंवा ज्याला आपण आजीव कारावास असं सुद्धा म्हणतो. कारावास मग तो 2 प्रकारचा असतो, एक साधा आणि दुसरा सश्रम, श्रमांसहित. द्रव्यदंड ऑब्व्हियसली पैशाच्या स्वरूपात कुठली शिक्षा असेल तर फाईन वगैरे, आणि मालमत्ता जप्ती. आता ह्याच्यामध्ये कुठे तुम्हाला फाशीत बघायला मिळते का तर नक्कीच नाही. का, कारण फाशी ही शिक्षा नाहीये. फाशी ही या मृत्यूदंड प्रकारच्या शिक्षेला इम्प्लिमेंट करण्यासाठीची एक पद्धत आहे जी CRPCच्या कलम 354च्या 5व्या पोटकलमामध्ये सांगितलेली आहे. कळलं मी काय म्हटलो, मी परत म्हणतो, आपल्याला IPCने फाशी, आता साधी गोष्ट, शिक्षा कोण सांगतं आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी तर IPC सांगतं, परंतु IPC मध्ये फाशी या शब्दाचा उल्लेखच नाहीये. बरोबर. मग फाशी ही कुठल्या पद्धतीतनं दिली जाते किंवा कुठल्या थ्रू दिली जाते तर CRPC थ्रू दिली जाते. कारण CRPC ही प्रोसिजर आहे, त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी आपण काय करतो, फाशीची तरतूद देतो. भारतामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा अंमल करण्यासाठी काय केली जाते, फाशीची पद्धत वापरली जाते. ती CRPCच्या कलम 354च्या 5व्या पोटकलमातनं उपकलमातनं आपल्याला बघायला मिळते. बरोबर. मग आपल्याकडे अजून एक शब्द आपल्याला काय बघायला मिळतो तर जीव जाईपर्यंत फासावर लटकवणे. हा शब्द त्या कलम 354(5) मध्ये बघायला मिळतो. अजून इंग्लिशमध्ये जर बेसिक सांगायचं झालं तर इंग्लिशमध्ये आपला ऑलरेडी कायदा आहे, त्याला काय म्हणतो आपण, हँगिंग बाय नेक टिल डेथ. काय आहे, हँगिंग बाय नेक टिल डेथ. म्हणजेच काय, जीव जाईपर्यंत फासावर लटकवणे.
इथे हा शब्द प्रयोग का केला? कारण इंग्रजांच्या काळापर्यंत एका सर्टन वेळ होता, त्या वेळेपर्यंत काय केलं जायचं? फासावर लटकवलं जायचं. स्वातंत्र्यानंतर सुद्धा तशीच परिस्थिती होती, परंतु 1978 साली जी एक घटना घडली, त्याचे एक्झिक्युशन 80-81 साली झालं. त्याच्यामध्ये ते दोन जे व्यक्ती होते, रंगा आणि बिल्ला, त्यांच्यामधील एका व्यक्तीला तेवढ्या कालावधीसाठी सुद्धा त्या फासावर लटकवून त्या माणसाचा मृत्यू झाला नाही. त्यानंतर हा शब्द न्यायालयाने वापरायला सुरुवात केला. CRPC मध्ये तो शब्द तिथे मेन्शन केला की हँगिंग बाय नेक टिल डेथ, मरेपर्यंत फासावर लटकवणे. बरोबर. मग फासावर लटकवणे किंवा फाशीची तरतूद किंवा फाशीची शिक्षा अंमल कशी केली जाते? फाशी दिल्याने कधीच कोणी गुदमरून मरत नाही. फाशीच्या बाबतीमध्ये आपण नेहमी काय बघतो, ते एक स्टेज असतं, ती फाशीची फंदा असतो आणि तो माणूस तिथे लटकवलेला असतो. बरोबर. त्या स्टेजवरनं त्या माणसाचा जो पाय जिथे ठेवलेला असतो, त्या पायावरनं ती बाजू खाली केली जाते. तो माणूस खचकन खाली आपटतो, त्याला धसका लागतो, मानेचं हाड मोडतं आणि ते मानेचं हाड मोडल्यामुळे तो माणसाचा मृत्यू पडतो. त्याला आपण फाशी म्हणतो. काही काही लोकांना तर मी सांगताना ऐकलंय फाशी म्हणजे काय, की बाबा श्वास गुदमरून मृत्यूचा. असं अजिबात होत नाही. ते आपण CRPC मध्ये, IPC मध्ये जेव्हा ती तरतूद बघायला मिळते, जेव्हा तो मृत्यूदंडाची शिक्षा बघायला मिळते, तेव्हा मी पुन्हा एक्सप्लेन करेल. पण फाशीमध्ये काय केलं जातं, मग ती खालची जमीन आहे ती एकदम बाहेर पडते. तो माणूस जो उभा असतो तो लटकला जातो, त्याचं जे मानेवरचं हाड असतं त्याला धसका लागतो, ते मानेवरचं हाड मोडतं आणि त्याला मृत्यू होतो. बरोबर. मग ही तरतूद आपल्याला इथे बघायला मिळते. मग भारतामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी फाशीची एक पद्धत आहे. बरोबर. त्यानंतर आपण काय बघतोय, आजीवन कारावास. काही काही लोक म्हणतात 14 वर्षापर्यंत जेलमध्ये असणं म्हणजे आजीवन कारावास. काही काही लोक म्हणतात की 20 वर्षापर्यंत जेलमध्ये असणं म्हणजे आजीवन कारावास. पण आजीवन या शब्दाचा अर्थ काय? त्यानंतरचं उर्वरित आयुष्य, मग जेवढं केवढं असेल तेवढं तो माणूस कारावासात राहील, त्याला आपण काय म्हणतो, तर आजीवन कारावास म्हणतो. बरोबर. ही साधी आणि बेसिक तरतूद, त्याच्यामध्ये कुठलं वय बी टाकून स्वतः कन्फ्युज व्हायचं नाही. त्यानंतर कारावास एक साधा कारावास असतो, एक सश्रम कारावास असतो. सश्रम कारावासामध्ये त्या व्यक्तीला त्या जेलमध्ये गेल्यानंतर, त्या तुरुंगात गेल्यानंतर शारीरिक कष्टासाठी किंवा शारीरिक त्याची कामं करावी लागतात. मग ती कुठलीही कामं असतात. आपण एक ऐकायचं बघा, पिक्चर्स मध्ये दगड फोडायला गेला. बरोबर. मग ते दगडच फोडायला लागणार आहे का? नक्कीच नाही. वेगवेगळ्या तरतुदी सुद्धा असतील. कोण पिशव्या बनवत असेल, कोण खुर्च्या बनवत असेल, कोण बेंच बनवत असेल, कोणी लागवड करत असेल, कोणी शेती करत असेल. XYZ शारीरिक श्रम असेल तर त्याला आपण सश्रम कारावास म्हणतो. श्रमासकट सश्रम. आणि त्यानंतर साधा म्हणजे काय, सर्वसाधारण कारावास. बरोबर. याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशनची दुसरी गरज नाही, साध्यावरूनच कळतं, बेसिक कारावास. त्यानंतर काय आहे, द्रव्यदंड म्हणजेच काय, फाईन दिली जाते. बरोबर. आपण कधी कधी बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे, जेव्हा आपण पेपरमध्ये वाचतो, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये शिक्षणच्या प्रकारामध्ये आपण पेपरमध्ये 100% वाचलेलं आहे. क्राईम पेट्रोलमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, कार्यक्रम लागतो सोनीवर, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो. बरोबर. मग याच्यामध्ये आपण जेव्हा बघतो, द्रव्यदंड म्हणजे काय, एक प्रकारचा फाईन असतो. वेगवेगळ्या तरतुदींसाठी न्यायालयाला योग्य वाटेल तेवढ्या पद्धतीने काय करत असते, फाईन लावत असते. त्या गोष्टीची नीट रियालिटी बघून, किती इंटेन्सिटीची ती गोष्ट घडलेली आहे ते बघून काय करत असते, तर द्रव्यदंडाचा एक प्रकारे ते द्रव्यदंड लावत असते. म्हणजेच काय, बेसिकली जर एखाद्या शिक्षेसाठी द्रव्यदंडाची तरतूद कायद्यात असेल तर तो तेवढाच द्रव्यदंड लागणार. परंतु जर द्रव्यदंडाची तरतूद नसेल तर न्यायालयाला योग्य वाटेल तेवढा द्रव्यदंड काय करू शकते, लावू शकते. आणि त्यानंतर पुढचं आहे मालमत्ता जप्ती. मालमत्ता म्हणजे फक्त पैसे नाही, संपत्ती नाही, घरदार नाही, XYZ कुठलीही गोष्ट असेल. गुन्हा घडण्यासाठी चाकू वापरला, चाकू ही मालमत्ता झाली. गुन्हा घडण्यासाठी बंदुकीचा धाक वापरला, ते बंदूक काय झाली, मालमत्ता झाली. जर कुठलं डेथ म्हणजे आपण एक प्रकारचा क्राईम वेपन वापरला असेल, ते सुद्धा मालमत्ता झाली. पैशाची सुद्धा मालमत्ता झाली. त्यानंतर संपत्तीची सुद्धा मालमत्ता झाली. या सर्व गोष्टींचा संबंध आपल्याला मालमत्ता जप्तीमध्ये बघायला मिळतो. तुम्हाला जेव्हा आपण अभ्यास करू आणि जेव्हा आपण बघू, भारतामध्ये जर एखाद्या माणसाने कुठल्याही प्रकारचा अपराध केला असेल, त्याला जर शिक्षा असेल तर ही 5च प्रकारे बघायला मिळते. बरोबर. एवढं आपल्याला माहिती असणं गरजेचं. शिक्षेचे प्रकार कुठले, मृत्यूदंड, आजीवन कारावास, द्रव्यदंड, मालमत्ता जप्ती. आयोग 100% मृत्यूदंडासोबत फाशी टाकेल, पण फाशी ही शिक्षा नाही किंवा मृत्यूदंडाच्या ऐवजी फाशी टाकेल. फाशी ही त्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला कार्यान्वित करण्यासाठीची एक पद्धत आहे. एवढं तुम्हाला माहिती असणं इथे गरजेचं आहे. बरोबर. आता ह्याच्यानंतरची आपली पुढची संकल्पना कुठली आहे तर ते बघूया आपण. पोलीस स्टेशन आणि पोलीस अधिकारी. बघा, पोलीस स्टेशन म्हणजे काय, साधी गोष्ट आहे.
नमूद केले राज्य सरकारने निश्चित केलेली जागा, कोणतीही जागा जर राज्य सरकारला वाटलं ही जागा पोलीस स्टेशन सांगायची तर राज्य शासन काय करतं, अधिसूचनेद्वारे तेवढं ते निश्चित करतं. त्याचं कार्यक्षेत्र जे असतं ते सुद्धा राज्य शासन जाहीर करतं. मग ते कोणतंही स्थानिक क्षेत्र असू शकतं. म्हणजेच राज्य शासनाने निश्चित केलेली जागा, राज्य शासनाने ठरवून दिलेल्या क्षेत्रासाठी निश्चित केलेली जागा म्हणजेच काय, ते पोलीस स्टेशन झालं. आणि पोलीस अधिकारी म्हणजे काय, तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार महाराष्ट्र पोलीस दलातील कोणत्याही हुद्द्यावर नेमलेला व्यक्ती. इथे कोणताही हुद्दा शब्द महत्वाचा आहे. आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतं की तो ऑप्शन टाकेल खालीलपैकी कोणाला पोलीस अधिकारी म्हणावे. जर असा प्रश्न आला तर एक ऑप्शन असेल PSI, एक ऑप्शन असेल PI, एक ऑप्शन असेल पोलीस अधीक्षक, एक ऑप्शन असेल तुमचा कोणत्याही हुद्द्यावरचा व्यक्ती. आपलं उत्तर पाहिजे कोणत्याही हुद्द्यावरचा व्यक्ती जो महाराष्ट्र दलामध्ये नेमलेला नियुक्त केलेला व्यक्ती असेल. आणि पोलीस अधिकाऱ्याची तरतूद आपल्याला कुठे बघायला मिळते, तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मध्ये ती बघायला मिळते. बरोबर. या दोन बेसिक गोष्टी आपल्याला इथे माहिती असणं गरजेचे आहेत. बघा स्ट्रक्चर करताना तुम्हाला नंतर मी अख्खी PDF ही जी आहे आपलं प्रेझेंटेशन हे प्रॉपर सगळं दाखवणारच आहे, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल. परंतु आपण हे तेव्हा मी सांगेन हे स्ट्रक्चर मी असेच का केले किंवा एवढ्या मोठ्या जागेमध्ये मी या दोनच तरतुदी का लावल्या. बरोबर. पुढची संकल्पना आपली आहे फिर्याद म्हणजे काय. तर बघा दंडाधिकाऱ्यांनी संहितेप्रमाणे कार्यवाही करावी या हेतूने एखाद्या व्यक्तीने त्या दंडाधिकाऱ्यांकडे लेखी किंवा तोंडी केलेले कथन. मग फिर्याद कशी होते, लेखी किंवा तोंडी होते. कळतंय. कोण करू शकतो, कोणीही करू शकतो. कशासाठी करू शकतो, ज्या गोष्टींसाठी दंडाधिकाऱ्यांनी कार्यवाही करणं अपेक्षित आहे किंवा त्या हेतूने एखादी जर गोष्ट घडत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, तर फिर्याद म्हणतो. बरोबर. त्यानंतर काय आहे, प्रथम खबर अहवाल FIR. सगळ्यात आपल्याला प्रत्येकाला माहिती असतं FIR आयोगाने फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. प्रथम खबर अहवाल राज्य शासनाने विहित केलेल्या नमुन्यात अपराध घडल्याची माहिती नोंद केली जाते असा दस्तऐवज म्हणजेच प्रथम खबर अहवाल होय. याचा नमुना कोण तयार करतं, राज्य शासन. लॉ अँड ऑर्डर विषय कोणाचा आहे, राज्य शासनाचा. लॉ अँड ऑर्डर कोण प्रस्थापित करतं, तर पोलीस प्रशासन, पोलीस दल प्रस्थापित करतं. मग राज्य शासनाने दिलेल्या विहित केलेल्या नमुन्यात अपराध घडल्याची जी माहिती नोंद केली जाते असा दस्तऐवज म्हणजेच काय, FIR. बरोबर. आपण बघतो FIR साधारणतः प्रथम जेव्हा आपल्याला पहिल्यांदा आपण प्रायमरी इन्फॉर्मेशन तिथे घेऊन जातो गुन्हा घडल्याबद्दलची किंवा गुन्हा घडल्याची कुठली माहिती सांगत असतो तेव्हा ती FIR तिथे नोंदवली जाते. तुम्हाला त्या नोंदवल्यानंतर त्याची प्रत सुद्धा दिली जाते. CRPC मध्ये याची तरतूद आहे. आपल्याला आयोगाने 2018ला FIRच्या बाबतीमध्ये कुठल्या तरतुदीने FIR केली जाते हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ते कलम सुद्धा आपण त्यावेळेस बघून घेणार. फक्त आता संकल्पना बघतोय आपण. FIR म्हणजे काय, राज्य शासनाने विहित केलेल्या नमुन्यात जेव्हा गुन्ह्याची नोंद केली जाते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, FIR म्हणतो. मग त्याच्यामध्ये दखलपात्र, अदखलपात्र, जामीनपात्र, अजामीनपात्र सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असते. परंतु प्रत्येक गुन्हा जर वेगवेगळा असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया, वेगवेगळे विहित नमुने असतात, ते आपल्याला तिथे भरावे लागतात. मला जमलं आणि जर मला परमिशन मिळाली मी तुम्हाला त्याचा प्रॉपर नमुना सुद्धा अवेलेबल करून देईन. कारण ऑलमोस्ट सगळे माझ्या घरातले पोलीस दलामध्ये आहेत. जर त्यांनी मान्यता दिली आणि जर ते तसं दाखवणं कायद्याने योग्य असेल तरच मी ती तुमच्या समोर गोष्ट पुढे आणणार आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे पोलीस अहवाल. पोलीस अधिकाऱ्याने CRPCच्या, बघा CRPC प्रोसिजर कोड, प्रोसिजर एखाद्या गोष्टीबद्दलची कार्यपद्धती च्या 173च्या 2 पोटकलमानुसार न्यायाधीशांकडे पाठविलेला अहवाल. म्हणजेच काय, सगळ्यात पहिले फिर्याद नोंदवतात, त्याचा गुन्हा घडला असेल तर ती FIR नोंदवली जाते. जेव्हा गुन्ह्याचं त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होतं, इन्व्हेस्टिगेशन तयार झाल्यानंतर आपला जो अहवाल आहे हा न्यायालयाला सांगायला जातो आणि न्यायालयाला तो अहवाल दाखवताना पोलीस अहवालात त्या विहित नमुन्यात त्याची नोंद केली जाते. बरोबर. हे आपल्याला एवढं माहिती असणं गरजेचं आहे. मग पोलीस अहवाल म्हणजे काय, पोलीस अधिकाऱ्याने CRPCच्या 173(2) नुसार न्यायाधीशांकडे पाठविलेला अहवाल. बरोबर. तुम्हाला एक लक्षात ठेवा, साधी गोष्ट, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला चांगलं पोलीस अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला कुठला कायदा माहिती असणं गरजेचं आहे, IPC का CRPC? तर नक्कीच त्याचं उत्तर असलं पाहिजे CRPC.
का आयपीसी तुम्हाला काय सांगणार आहे, हा एवढा एवढा गुन्हा झाला, तुम्हाला लगेच कळेल ठीक आहे गुन्हा झाला, आता त्याची कार्यवाही कोण सांगेल, तर ती सीआरपीसी सांगेल. जर तुम्हाला सीआरपीसी चांगला माहीत असेल तर तुम्हाला आयपीसीच्या तरतुदी सुद्धा चांगल्या माहिती असतील, भविष्यात तुम्ही चांगले पोलीस अधिकारी होऊ शकतात. अल्टिमेटली इंटरव्ह्यूला गेल्यावर तुम्हाला हे प्रश्न विचारतात, पूर्ण तयारी करायची, शेवटपर्यंत डोक्यात एक विचार ठेवायचा, फक्त तो स्वतःपुरताच ठेवायचा. आधीच लोकांना सांगत सुटायचं नाही, मी PSI झालो, मी फौजदार झालो. ते आपल्या डोक्यात पाहिजे, ते आपल्या मनात पाहिजे, ते आपल्या विचारांमध्ये पाहिजे. आपण तिथे पोचलो पाहिजे, सक्सेस आपल्याला मिळालाय असं आपण समजलं पाहिजे आणि त्या दृष्टीने लागेल ते मेहनत केली पाहिजे. म्हणजेच आपल्याला बेसिकली आपला अप्रोच कळतो. मग तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, सीआरपीसी जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या कार्यान्वित केला पाहिजे. आयपीसी हा फक्त एक तोंड ओळख कायदा आहे. गुन्ह्याबद्दलची माहिती मिळते, शिक्षा कळते, अपवाद कळतात, बचावाचे हक्क कळतात, संपला विषय. आता कसं वागावं, कसं काय करावं हे कोण सांगतंय, सीआरपीसी सांगतंय. मग चांगला पोलीस अधिकारी होण्यासाठी तुम्हाला सीआरपीसीच्या तरतुदी माहिती असणं कंपल्सरी गरजेचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, आपल्या बॅचमध्ये आपण सीआरपीसीचे सगळे कलम करणार. इतर ठिकाणी मी बघितलंय, मी बाजारामधली परिस्थिती बघितली, काही कलम कन्सिडर करतात आणि सांगतात नाही ते तुम्हाला गरजेचं नाही, शक्यच नाही, ते तुम्हाला गरजेचे आहे. तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात, तुम्ही पोलीस अधिकारी होणार आहात, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. प्रत्येक कलम इत्यंभूत बघणार. काही पुस्तकांमध्ये जसं मी तुम्हाला बोललो की ते कलमच नाहीयेत, 484 पैकी 40-50 कलम दिलेत, कोणालाच अधिकार दिलेला नाहीये कुठलं महत्वाचं कुठलं कमी महत्वाचं ठरवण्याचा. ती प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर सगळीच महत्वाची आहे. तर 40-50 कलम महत्वाचे असते तर ज्यांनी कायदा हा लिहिला, ज्यांनी कायदा तयार केला ते काही नक्कीच सर्वसामान्य लोक नव्हते, त्यांनी तेवढीच कलम टाकली असती. मग कळतंय, सांगण्याचा मतितार्थ समजा, तुमच्याकडे सोर्सेस प्रॉपर पाहिजे, स्टँडर्ड सोर्सेस पाहिजे. असंच पुस्तक घ्यायचं मार्केटमधनं की ज्याच्यामध्ये सर्व कलम प्रॉपर दिलेली आहेत आणि अशी पुस्तकं आहेत. आपल्या हातात स्टँडर्ड सोर्स असला पाहिजे, ही माझी जबाबदारी, मी हे तुम्हाला सांगणार. बरोबर. मग ही तरतूद आहे, आपल्याला पोलीस अहवालाच्या बाबतीमधली इन्फॉर्मेशन बघायला मिळते. त्यानंतर आपण बघतोय आपली पुढची संकल्पना काय आहे. वॉरंट म्हणजे काय, जामीन म्हणजे काय, समन्स म्हणजे काय. आपल्याला आयोग डायरेक्ट प्रश्न विचारतो, खालीलपैकी कुठला वॉरंट खटला आहे, खालीलपैकी कुठला समन्स खटला आहे, खालीलपैकी कुठला अजामीनपात्र किंवा जामीनपात्र खटला आहे. ते उत्तर देण्याआधी त्याचा अर्थ कळणं गरजेचं आहे. वॉरंट म्हणजे काय, सरळ इथे मेन्शन करून दिलेला आहे. न्यायालयाचा आदेश, अटकेचा आदेश सुद्धा म्हणतात किंवा पकड वॉरंट सुद्धा त्याला म्हणतात. न्यायालयाचा आदेश असतो ज्याच्यातनं त्याच्यात प्रॉपर मेन्शन केलेलं असतं XYZ व्यक्तीला पकडा आणि आमच्या समोर हजर करा, दॅट इज वॉरंट. कळतंय. जामीन म्हणजे काय, हमी घेतो आपण. मग कशाची आपण हमी घेतो, तर आवश्यकता असल्यास तो व्यक्ती तिथे हजर व्हावा, त्यानंतर पोलिसांनी बोलवलं असेल तर त्या व्यक्तीने तिथे हजर व्हावं, किंवा न्यायालयात हजर होणं अपेक्षित असेल तर त्या व्यक्तीने तिथे हजर व्हावं. या हमीने आपण एखाद्या व्यक्तीला जर सोडत असू तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, हमी घेणं किंवा देणं, त्याला आपण जामीन म्हणतो. मग जामीन ही दोन पद्धतीने असते. एक वैयक्तिक हमी, म्हणजे कुठल्याही जामीनदाराची गरज नाही. एक जामीनदार व्यक्तीची हमी, म्हणजेच काय, या XYZ सदर जो संबंधित व्यक्ती आहे त्याच्या बाजूने कुठला तरी एक व्यक्ती जो असतो तो जामीनदार म्हणून त्या व्यक्तीची हमी देतो. बरोबर. न्यायालयात हजर राहणं, पोलिसांना त्या सदर कारणासंबंधी, सदर प्रकरणासंबंधी वेळोवेळी गरज पडल्यास मदत करणं, पोलिसांनी बोलवल्यावर पोलिसांसमोर हजर राहणं, या गोष्टीची हमी जी घेतली जाते त्याला आपण जामीन म्हणतो. हमी कोण घेतं, हे पोलीस अधिकारी, न्यायालय वगैरे घेतात. कोण देतो, तो संबंधित व्यक्ती देतो किंवा त्या व्यक्तीच्या बाजूने कुठला XYZ व्यक्ती देतो. कळतंय, याला आपण जामीन म्हणतो. समन्स म्हणजे काय, समन्स म्हणजे एक प्रकारचा काय असतो माहिती आहे का, तुम्हाला मी बेसिक सांगतो. समन्स म्हणजे एक प्रकारची एक आदेश असतो, तुम्ही इकडे हजर राहा, हा आदेश झाला, एक समन्स पाठवला. किंवा एखादी वस्तू जी त्या प्रकरणामध्ये संबंधित आहे ती वस्तू तिकडे समोर हजर करा, मग पोलिसांसमोर असेल किंवा न्यायालयासमोर असेल, मग त्याला आपण काय म्हणतो, समन्स म्हणतो. मग साधी गोष्ट आहे, पोलीस, कार्यकारी दंडाधिकारी व न्यायालय यांच्याकडून दिला जाणारा आदेश म्हणजे त्याला काय, समन्स म्हणतो. आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोण समन्स काढू शकतं, तर आपल्या संकल्पनांमधूनच आपण ते क्लिअर केलेलं असेल. पोलीस असेल, न्यायालय असेल आणि कार्यकारी दंडाधिकारी असतील, हे काय करत असतात, समन्स काढत असतात. बरोबर. या गोष्टी आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. वॉरंट, त्यानंतर जामीन आणि समन्स, हे दोन्ही गोष्टी माहिती असणं काय गरजेचं आहे, कारण आपण बघतो दखलपात्र अपराध काय, अदखलपात्र अपराध काय आपण बघणार आहोत. जामीन जेव्हा का माहिती असणं गरजेचं आहे, जामीनपात्र अपराध काय, अजामीनपात्र काय ते आपण बघणार आहोत. समन्स माहिती असणं काय गरजेचं आहे, तो एक आदेश आहे. समन्स खटले कुठले, समन्स खटले कुठले नाही, आपल्याला आयोगाने प्रश्न विचारला एक्झॅक्टली 2019 माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर या 3 संकल्पनांनंतर आपण पुढे जातोय. तर बघा, आपण इथे प्रॉपर मेन्शन केलेलं आहे
दखलपात्र अपराध म्हणजे काय, वॉरंट शिवाय अटक किंवा तपास करता येते असे अपराध आणि असा अधिकार कोणाला असतो तर सदर पोलिसांना असतो. त्या खटल्यांना आपण काय म्हणतो, दखलपात्र खटले म्हणतो. म्हणजे जेव्हा एखाद्या खटल्यामध्ये पोलिसांना न्यायालयाच्या वॉरंट शिवाय अटक किंवा तपास करता येतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, दखलपात्र अपराध. आता हे झालं. याच्या एक्झॅक्ट उलट अदखलपात्र अपराध, वॉरंट शिवाय पोलिसांना अटक किंवा तपास करता येत नाही असे अपराध. म्हणजेच या गोष्टींसाठी किंवा या अपराधांसाठी अटक जरी करायची असेल, या अपराधांसाठी तपास जरी करायचा असेल तर न्यायालयाचं, माननीय न्यायालयाचं तिथे वॉरंट अपेक्षितच असतं. न्यायालयाचं वॉरंट नसल्याशिवाय ही प्रोसिजर होऊच शकत नाही. त्यानंतर आपण बघतो कधी कधी काही प्रकरणं अशी असतात ना, त्याच्यामध्ये मल्टिपल अपराध असतात. बरोबर. आता साधी गोष्ट, एखादा गुन्हा दखलपात्र आहे का एखादा गुन्हा अदखलपात्र आहे याची तरतूद कोणी सांगितली, हे कायदा तिथे वेळोवेळी मेन्शन केलेलं आहे. सीआरपीसीच्या पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्याला याच्या बाबतीमधल्या तरतुदी बघायला मिळतातच. परंतु कधी कधी एखाद्या प्रकरणामध्ये मल्टिपल अपराध असतात. म्हणजेच काय, समजा जर एखादा अ नावाचा व्यक्ती ब नावाच्या व्यक्तीच्या मागे लागलाय, त्याने त्याला मारलं, शिवीगाळ केली, चाकूने भोसकलं, जर महिला असेल तर त्या महिलेवर बलात्कार केला, अल्टिमेटली हे एक प्रकरण घडलं. याच्यामध्ये शिवी देणं, त्याच्यासाठी जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या मागे लागणं, त्याला चाकूने भोसकणं, आणि महिला असेल आपल्या समाजातली जी भगिनी असेल तर त्या भगिनीवर बलात्कार करणं किंवा बलात्काराचा प्रयत्न करणं, हे 4 वेगवेगळे अपराध झाले. जर एखाद्या अशा प्रकरणामध्ये असे अनेक अपराध असतील आणि त्या अशा अनेक अपराधांमधनं जर एखादा जरी अपराध दखलपात्र स्वरूपाचा असेल तर ते संपूर्ण प्रकरण कसं होतं, दखलपात्र स्वरूपाचं असतं. मग त्या पोलिसांना हा अधिकार मिळतो. बघा, मी इथे नोटमध्ये दिलेलं आहे, एखाद्या प्रकरणात अनेक अपराध असताना एक जरी अपराध दखलपात्र असल्यास संपूर्ण प्रकरण दखलपात्र अपराधाचे बनते. सीआरपीसीच्या पहिल्या अनुसूचीनुसार आपल्याला दखलपात्र अदखलपात्र याच्या बाबतीमधला आपले वेगवेगळे अपराध कुठे येतात याच्या बाबतीतली तरतूद त्यांनी तिथे स्पष्टपणे नमूद करून दिलेली आहे. आपल्याला आयोग प्रश्नही विचारू शकतं, खालीलपैकी सीआरपीसीच्या कोणत्या अनुसूचीमध्ये ह्या अपराधांचं वर्गीकरण केलंय, तर पहिली अनुसूची. कळतंय? त्यानंतर आपली पुढची संकल्पना आहे, जेव्हा आपण दखलपात्र बघतो तेव्हा त्यानंतर आपण पुढे बघतो जामीनपात्र अपराध आणि अजामीनपात्र अपराध. साधी गोष्ट आहे, ज्या गोष्टींसाठी जामीन दिला जातो ते जामीनपात्र अपराध, ज्यांच्यासाठी जामीन दिला जात नाही ते अजामीनपात्र अपराध. हे बोलीभाषेतलं झालं. पण एक्झॅक्ट टर्म बघूया आपण. ज्या अपराधात अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयीन आदेशाशिवाय जामिनावर सोडण्याचा अधिकार पोलिसांना असतो. अगेन, सोडण्याचा अधिकार कोणाला असतो, इथे पोलिसांना असतो. बरोबर. पुरेसा जामीन दिल्यास जामिनावर सोडणे पोलिसांना बंधनकारक असते. आपल्याला आयोग हा प्रश्न विचारू शकतो, जर जामीन द्यायची तयारी असेल तर त्या गुन्हेगारांना जामिनावर सोडणे बंधनकारक असतं की नाही, तर ते नक्कीच पोलिसांवर बंधनकारक असतं. कशामध्ये, जामीनपात्र अपराधांमध्ये. अजामीनपात्र अपराध काय, ज्या अपराधात न्यायालयाच्या आदेशाशिवाय जामिनावर सोडण्याचा पोलिसांना अधिकार नसतो, सदर विनंती न्यायालय मान्य करते किंवा मान्य करत नाही. म्हणजेच काय, जर जामीनपात्र अपराध असेल आणि एखादा गुन्हेगार जर जामीन देण्यास तयार असेल तर त्या गुन्हेगाराला जामिनावर सोडणं हे पोलिसांवर बंधनकारक आहे. परंतु जर अजामीनपात्र गुन्हा असेल तर अशा वेळेस न्यायालय ठरवते की जामीन द्यायचा की नाही. न्यायालयाचे जे माननीय न्यायमूर्ती असतात ते त्यांच्या स्वेच्छा अधिकाराने त्यांना जर योग्य वाटत असेल त्या कायद्याची, त्या गुन्ह्याची तेवढी इंटेन्सिटी बघूनच ते निर्णय घेतात. त्यांना योग्य वाटलं तर ते जामीन मान्य करतात, योग्य नाही वाटलं तर ते जामीन मान्य करत नाहीत. कळतंय? हे 2 आपल्याला बेसिक तरतुदी माहिती असणं गरजेचे आहे, जामीनपात्र आणि अजामीनपात्र अपराधाच्या बाबतीत. पुढचं आहे अन्वेषण, तपास, म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये इन्व्हेस्टिगेशन म्हणतो किंवा झडती. बरोबर. मग अन्वेषण म्हणजे काय, पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या, पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या किंवा न्यायाधीशाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीने, मग तो व्यक्ती म्हणजे काय, सदर न्यायाधीश सोडून कोणताही इतर व्यक्ती, पुरावा गोळा करण्यासाठी सीआरपीसी मधील तरतुदींप्रमाणे केलेली कार्यवाही, आरोपीचा शोध घेण्याच्या उद्देशाने व आरोपपत्र दाखल करण्यासाठी किंवा अंतिम अहवाल तयार करण्यासाठी पोलिसांकडून होणारी कृती. बरोबर. मग ही कृती कोण करतं, इन्व्हेस्टिगेशन कोण करतं, पोलीस अधिकारी. न्यायाधीशाने सदर न्यायाधीश सोडून प्राधिकृत केलेला कोणताही व्यक्ती जो सीआरपीसीच्या तरतुदींनुसार एखाद्या गोष्टींचं अन्वेषण करतो, तपास करतो, त्याला आपण अन्वेषण म्हणतो. ज्याचा उद्देश आपल्याला काय बघायला मिळतो, आरोपीचा शोध घेण्याचा उद्देश असतो आणि त्यानंतर त्याचा फायनल अजेंडा काय असतो, आरोपपत्र दाखल करणं किंवा अंतिम अहवाल तयार करणं, की जेणेकरून ती आता केस काय होणार आहे, पोलिसांकडनं न्यायालयाकडे किंवा न्यायाधीशांकडे ती सुपूर्त होणार आहे.
बरोबर. हे काय झालं आपलं इन्व्हेस्टिगेशन. हे कोण करत असतात? पोलीस अधिकारी आणि न्यायाधीशाने प्राधिकृत केलेल्या कोणताही इतर व्यक्ती. आता झडती म्हणजे काय? कायदेशीर कार्यवाही करिता आवश्यक असलेल्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा एखाद्या स्थळी शोध घेणे म्हणजे झडती. आपल्याला बेसिकली काय माहिती असतं? झडती म्हणजे काय? जे आपण चेक करतात ना आपल्याला पूर्ण काय घेऊन फिरतोय का, तेवढ्यालाच झडती असं म्हणतात असं नाही. तो झडतीचा एक प्रकार झाला. मग झडती म्हणजे काय? कायदेशीर कार्यवाही करता आवश्यक असलेल्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा एखाद्या स्थळी शोध घेणे, ज्याला आपण काय म्हणतो? झडती म्हणतो. कळतंय? हे एवढं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतं खालीलपैकी झडती कोणाकोणाची घेतली जाते? तर वस्तूंची सुद्धा ती घेतली जाते. त्यानंतरची पुढची संकल्पना आहे आपली चौकशी, संपरीक्षा आणि न्यायिक कार्यवाही. जसं आपण आधी बघितलं, अन्वेषण आणि झडती हे कोण करतात? पोलीस करतात किंवा न्यायाधीशाने प्राधिकृत केलेला एखादा व्यक्ती करतो. त्यानंतरचा आता आपण काय बघतो इथे? एक मिनिट. चौकशी, संपरीक्षा आणि न्यायिक कार्यवाही. आता चौकशी कोण करते? बघा, दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयाने संहितेप्रमाणे केलेली चौकशी घटनेची सत्यता पडताळण्यासाठी जी असते, चौकशी करून निर्णय घेण्यासाठी न्यायालयाकडनं होणारी ती कृती असते. म्हणजेच काय? चौकशी म्हणजे काय? दंडाधिकारी असतील, न्यायालयाने संहितेप्रमाणे केलेली चौकशी, ज्याचा उद्देश काय असतो? घटनेची सत्यता पडताळणे. आणि फायनल अजेंडा काय असतो? चौकशी करून निर्णय घेण्यासाठी न्यायालयाकडनं होणारी ती कृती असते. बरोबर. त्यानंतर संपरीक्षा म्हणजे काय? अंतिम निकाल देण्याच्या उद्देशाने न्यायालयाकडनं होणारी कृती. आता जे आपण अन्वेषण बघितलं, जे आपण चौकशी बघितलं, याच्या बाबतीमध्ये प्रॉपर व्याख्या दिलेली आहे, परंतु संपरीक्षेच्या बाबतीमधली कुठलीही व्याख्या दिलेली नाही आहे, परंतु त्याचा उद्देश आपल्याला कळतो, त्याच्यामध्ये त्याचा आपण अर्थ समजून घेऊ शकतो. अंतिम निकाल देण्याच्या उद्देशाने न्यायालयाकडनं जी कृती होते तिला काय म्हणतो आपण? संपरीक्षा किंवा ट्रायल म्हणतो. बरोबर. ही चौकशी इथे का महत्वाची आहे मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे तरतूद आहे, पोलिसांसमोर दिलेला जबाब हा न्यायालयात ग्राह्य धरत नाही. मग त्यावेळेस आपण बघतो, जेव्हा पोलिसांकडनं तो जबाब नोंदवला जातो तेव्हा ते इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर झाली. आणि ती चौकशी म्हणजे काय? जेव्हा आपण दंडाधिकाऱ्याकडे किंवा तो न्यायालयाकडे तो जबाब तो पुन्हा नोंदवत असतो. जो जबाब दंडाधिकाऱ्यांकडे न्यायालयाकडे नोंदवला जातो त्यालाच ग्राह्य धरलं जातं. पोलिसांसमोर दिलेला जबाब हा ग्राह्य धरला जात नाही. याच्यासाठी या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत, अन्वेषण आणि चौकशी. आणि अल्टिमेटली फायनल शिक्षा देण्याच्या उद्देशाने जे काही ट्रायल चालतं न्यायालयात त्याला काय म्हणतो आपण? संपरीक्षा म्हणतो. बघा, आता आपली अल्टिमेटली पुढची एक कन्सेप्ट आहे न्यायिक कार्यवाही. काय दिले त्याच्यामध्ये? ज्या कार्यवाहीत शपथेवर पुरावा घेतला जातो अशी एखादी कृती. म्हणजेच काय? संपरीक्षा किंवा ट्रायल देताना जे काही गोष्टी चालतात त्याच्यावर आपण वेगवेगळ्या वेळीस न्यायाधीशांच्या मान्यतेने काय करत असतो? तर न्यायिक कार्यवाहीसाठी शपथेवर पुरावा घेतला जातो. मग शपथेवर पुरावा म्हणजे काय? आता इथे साधी एक महत्वाची गोष्ट आहे की बघा, आपण वेगवेगळ्या पिक्चरमध्ये वगैरे बघतो किंवा गीतेवर वगैरे हात ठेवून ते शपथ वगैरे घेतात, किंवा कुठला एखादा दुसरा धर्मग्रंथ असतो त्याच्यावर ते हात ठेवून शपथ वगैरे घेतात. पण रियालिटीमध्ये असं होत नाही. बरोबर. रियालिटीमध्ये काय असतं? जे माननीय तिथे न्यायाधीश असतात ते काय म्हणतात की त्या आरोपीला म्हणत असतात. आणि एक तर पहिली गोष्ट असे दोन कटघरे तिथे नसतात, एकच कटघरा असतो आणि तिथे एक माणूस उभा असतो एक्सवायझेड जो तिथे संबंधित आहे त्यावेळेसचा. आणि आरोपी जो असतो ना तिथे एकदम बसलेला असतो, मागे तिथे लिहिलेलं असतं आरोपीस बसण्याची जागा. बरोबर. न्यायाधीश काय करतात? त्याला सगळ्यात पहिल्यांदा विचारतात, तुला हे जे काही चालू आहे ते तुला मान्य आहे का? तुझ्यावर एवढे एवढे आरोप झाले ते तुझ्यावर मान्य आहेत का? मग एक्सवायझेड तो हो म्हणतो किंवा नाही म्हणतो. मग न्यायाधीश काय त्याला सांगतात की म्हणा देवाच्या शपथेने मी असे सांगतो की. बरोबर. हा एक झाला शपथेचा नमुन्याचा, शपथेवर घेतला जाणारा नमुन्याचा एक प्रकार. किंवा एखादा जर नास्तिक व्यक्ती असेल तर तो काय करतो? तो डायरेक्टली एवढं फक्त बोलतो, शपथेवर मी म्हणतो की. आता शपथेवर मी म्हणतो की ही काय झाली? ती शपथेची जी सुरुवात झाली ती पद्धत झाली. आणि पुरावा म्हणजे काय? तो जो XYZ संबंधित व्यक्ती आहे तो जे काही नंतर म्हणेल ते न्यायालयात म्हटलं जातं, त्याला त्या संबंधित खटल्यासंबंधीचा काय म्हटलं जातो आपण? पुरावा म्हणून कन्सिडर करतो. कुठल्याही धर्मग्रंथावर हात ठेवून आपण जसं पिक्चरमध्ये बघतो तसं काही माझ्या तरी माहितीत तिथे घडताना मी आतापर्यंत बघितलेलं नाही आहे. बरोबर. आपल्या पुढची संकल्पना आहे
वॉरंट खटला आणि समन्स खटला आपल्याला आयोगाने डायरेक्ट प्रश्न विचारले. 2019लाच प्रश्न आलेला होता. आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जाऊन पुन्हा बघा. आपल्या एक्सप्लेनेशनमध्ये मी समन्स खटल्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला उल्लेख करून दिलेला आहे. मग वॉरंट खटला म्हणजे काय? ज्याची शिक्षा मृत्यूदंड, आजीवन कारावास किंवा किमान 2 वर्ष कारावास असते, अशा सर्व किंवा या शिक्षा असणाऱ्या कोणत्याही अपराधांसंबंधीचा खटला काय असतो? वॉरंट खटला असतो. मग हे सोडून नसलेला खटला म्हणजे कुठला? तर समन्स खटला. म्हणजेच काय? समन्स खटल्यामध्ये शिक्षा ही मृत्यूदंड नसते, आजीवन कारावास नसते आणि 2 वर्षाच्या आतली शिक्षा असते. आणि ह्या 2 वर्षाच्या नंतरची आणि या 2 वर्षाच्या आतली याच्यावरच आपल्याला शब्दांवर आयोगाने प्रश्न विचारलाय. 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असेल तर वॉरंट खटला, किमान 2 वर्ष म्हणजे मिनिमम 2 वर्ष शिक्षा पाहिजेच, तर तो वॉरंट खटला. 2 वर्षापेक्षा कमीची शिक्षा असेल तर तो काय झाला? समन्स खटला. बरोबर. वॉरंट खटला सोडून जे काही इतर असतील त्याला काय म्हणतो आपण? समन्स खटला इथे म्हणत असतो. याच्यावर बघा, साधी गोष्ट आहे, संकल्पनांवरच आयोगाने आतापर्यंत आपल्या जेवढ्या संकल्पना बघितल्या मिनिमम 4 प्रश्न कव्हर केले आपण वेगवेगळ्या कायद्यांचे. आपल्याला या संकल्पनांवरच आयोग जास्तीत जास्त आता भर टाकतोय. या संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे आणि अल्टिमेटली त्याच्या तरतुदी माहिती असणं गरजेचं आहे. आपण जेव्हा पहिला व्हिडिओ अवेलेबल करून दिलेला होता त्या व्हिडिओच्या शेवटी आपण प्रश्नाचे स्वरूप टाकलेले होते. त्या संकल्पना पहिल्या प्रश्नाच्या स्वरूपात येतात. त्यानंतर आपण त्या प्रत्येक कलमाची तरतूद बघतो आणि तिसरा टप्पा आपल्याला काय बघायला मिळतो? त्या प्रश्नाचा कुठलं करंट अफेअर्स झालंय काय. म्हणजे आता मी फाशीची शिक्षा समजवत होतो तेव्हा फाशीची शिक्षेबद्दल आपल्याला माहिती असणं का गरजेचं आहे? कारण शबनम नावाची एक जी महिला आहे ती भारतातली पहिली महिला आहे की तिला फाशीची शिक्षा डिक्लेअर झालेली आहे. आणि हे रिसेंटली झालंय. तिने क्राईम केलेला होता 2007-8 सालचा, तो साधारण एक गोष्ट आहे. 2020-21 साले त्याच्यामध्ये काय झाले? साधारणतः 21 मध्ये तिला तुझी फाशीची शिक्षा डिक्लेअर झालेली आहे. त्याच्या संबंधीची करंटची भेटे आपल्याला हे येऊ शकतं. आपल्याला त्या व्यक्तीचं नाव सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्या न्यायालयाने संबंधित शिक्षा सुनावली हे माहिती असणं गरजेचं आहे. संबंधित न्यायाधीश, माननीय न्यायाधीश कोण होते यांच्याबद्दल माहिती, त्यांचं नाव माहिती असणं गरजेचं आहे. आणि ती शिक्षा काय, ती तरतूद काय, ती कधी घडली, तो गुन्हा काय होता, कुठलं कलम लागलं, कशी प्रोसिजर लावली, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता, हे सुद्धा मी तुम्हाला ती फाशीची शिक्षा सांगताना समजवताना तुम्हाला तिथे मेन्शन करून देणार आहे. बरोबर. म्हणूनच फाशीची शिक्षा आपल्याला या वेळेसच्या परीक्षेसाठी महत्वाची आहे. बरोबर. बघा, साधी गोष्ट आहे. फाशीची शिक्षा जरी मी शब्द इथे वापरत असलो, कारण तो प्रचलित शब्द आहे, तो बोली भाषेतला शब्द आहे, परंतु जेव्हा आपण शिक्षेचे प्रकार बघितले तेव्हा तिथे कुठे फाशी बघितली का? नाही. कारण फाशी ही शिक्षा आहे का? तर नाही. फाशी म्हणजे काय? मृत्यूदंड या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी, कार्यान्वित करण्यासाठी असणारी एक कार्यपद्धती म्हणजे फाशीची. बरोबर. एवढं आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. नुसतं कायदे वाचणं, कलम पाठ करणं म्हणजे कायद्याचा अभ्यास नाही. आयोग संकल्पनांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारतं. तुम्ही कुठलाही पेपर काढून बघा, जे रिसेंटचा 17-18-19चा आयोगाने संकल्पनांवर जास्त भर दिला. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, राज्यातील फौजदारी न्यायालये कुठली? म्हणजेच काय, कुठल्या कुठल्या न्यायालयांमध्ये हे फौजदारी गुन्हे जे असतात त्यांचे ट्रायल चालतात? एक उच्च न्यायालय आहे, एक सत्र न्यायालय आहे जे साधारणतः डिस्ट्रिक्ट लेवलला असतं. जेव्हा त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हे असतात तेव्हा त्याला सत्र न्यायालय म्हणतात. जेव्हा त्याच्यामध्ये दिवाणी गुन्हे असतात तेव्हा त्याला सेशन कोर्ट म्हणतात. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी हा रूरल भागात असतो. महानगर न्यायदंडाधिकारी हा ऑब्व्हियसली महानगर भागात असतो. मग महानगर भाग कुठले हे आपल्याला CRPCने प्रॉपर मेन्शन करून दिलेलं आहे की या क्षेत्राला महानगर भाग म्हणतो. साधारणतः त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे, एखाद्या क्षेत्राची जर लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण महानगर म्हटलेलं आहे. त्यानंतर द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी यांच्या बाबतीत आयोगाने संकल्पनात्मक प्रश्न विचारले 2019ला. आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, आपण एक्सप्लेन केलेलं आहे. बरोबर. इतर कोणत्याही कायद्यान्वये स्थापन केलेली न्यायालय, म्हणजे जेव्हा आपण SC/ST अत्याचारास प्रतिबंध अधिनियम बघतो तिथे आपल्याला विशेष न्यायालयांची तरतूद आहे. मानवाधिकार जेव्हा आपण बघतो कायदा तेव्हा आपण तिथे मानवाधिकार न्यायालयांची तरतूद केलेली आहे. कुठे विशेष न्यायालय असेल, कुठे एकमेव विशेष न्यायालय असेल, कुठे वेगवेगळ्या XYZ न्यायालयांची तरतूद केलेली असेल तर त्या सुद्धा गोष्टींना आपण काय म्हणतो? राज्यातील फौजदारी न्यायालय म्हणतो. मग राज्यात कुठले कुठले फौजदारी न्यायालय येतात? हायकोर्ट येतात, सत्र न्यायालय येतात, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा महानगर न्यायदंडाधिकारी येतात, द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी येतात, कार्यकारी न्यायदंडाधिकारी येतात आणि इतर कोणत्याही कायद्यान्वये स्थापन केलेली ती सर्व न्यायालये येतात. बरोबर. हाही प्रश्न विचारू शकतो खालीलपैकी आपल्याला आयोग हाही प्रश्न विचारू शकतो खालीलपैकी कुठले हे राज्यातील फौजदारी न्यायालये आहेत. बरोबर. आणि हे 4 प्रत्येकाला माहिती असेल, पण हे इतर कोणत्याहीची जर तरतूद आहे ना ती आपल्याला माहिती असेल तर कदाचित आपला प्रश्न सुटेल जर आयोगाने तसा फ्रेम केला तर. बरोबर. त्यानंतर आपली पुढची संकल्पना आहे, शेवटच्या या 2 संकल्पना आहेत आपल्या,
सद्भावनेने केलेली कृती. तुम्ही कुठलाही कायदा उचलून बघा, त्या कायद्यामध्ये सरते शेवटी आपल्याला एक वाक्य बघायला मिळतं, एक कलम बघायला मिळतं, सद्भावनेने केलेल्या कृतीला काय आहे, संरक्षण आहे. मग ती सद्भावनेने केलेली कृती कुठल्या निकषांवर ठरवायची, तर प्रामाणिकपणा, काळजी आणि भान. म्हणजे एखादी कृती घेण्यासाठी जर योग्य प्रामाणिकपणा असेल, योग्य काळजी बघितली असेल किंवा योग्य भान ठेवलेलं असेल, तर ते काय होणार आहे, सद्भावनेने केलेली कृती होणार आहे. म्हणजेच काय, आता साधी गोष्ट आहे, मध्ये एक प्रकरण गाजलेलं होतं. त्या प्रकरणामध्ये असं होतं की त्या प्रकरणामध्ये असं होतं की तो शिक्षक होता एक, त्या शिक्षकाने एखादा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला शिक्षा देण्याच्या उद्देशाने तो काहीतरी टिंगल टवाळी करत असेल वर्गामध्ये. आता काय असेल तर ते आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही, परंतु जर त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला त्याच्या चांगल्या होण्यासाठी शिक्षा जर तो देत होता, तर ते काय झालं, त्याचं प्रामाणिकपणा होता. त्या माणसाची, त्या मुलाची भविष्यामध्ये जाऊन चांगली प्रगती व्हावी याच्या उद्देशाने तो त्या मुलाला ओरडत होता. मग त्या प्रकरणामध्ये ऍक्च्युली काय झालं, त्या मुलानं काय केलेलं होतं, त्या शिक्षकाने त्याचा हात पुढे केला, हात पुढे करायला सांगितलं, त्या मुलांना हात पुढे केला, शिक्षकाने पट्टी वगैरे काहीतरी असेल ते घेऊन मारायचा प्रयत्न केला, ते समोरचं पोरगं होतं त्याने हात काढून घेतला आणि अल्टिमेटली जे पहिल्या इथे बसलेलं होतं, पहिल्या लाईनीत पोरगं बसलेलं होतं, ते असं वरती टकमक बघत होतं आणि त्याच्या डोळ्याला ते लागलं. आता इथे योग्य काळजी घेतली आहे का, सांगू शकत नाही, किंवा याच्यामध्ये सुद्धा काय होणार, दुमत तयार होणार. ही एक गोष्ट झाली. जर योग्य काळजी घेतली असती किंवा त्या बाबतीमध्ये आपण जे आता उदाहरण बघितलेलं होतं, त्या उदाहरणामध्ये काळजी योग्य घेतली नाही, या कारणाने त्या शिक्षकावर गुन्हा नोंदवलेला होता. कळतंय. त्यानंतर अजून एक प्रकरण झालेलं होतं, साधारणतः 2018-17ची गोष्ट आहे. त्या 2018-17च्या गोष्टीमध्ये आपण एक बघतो बघा, साधारणतः आपण त्याला काय म्हणतो की आई वडील जेव्हा कामाला जातात तेव्हा ते आई वडील कामाला जाताना आपलं मूल ते काय करत असतात, ते एखाद्या ठिकाणी सांभाळायला ठेवलेलं असतं. बरोबर, तिथे अनेक मुलं असतात. बरोबर, ती सांभाळणारी व्यक्ती काय करत होती, त्या मुलगा जेवत नव्हतं म्हणून त्या मुलाला ओरडत होती, परंतु ते मुलगा ऐकतच नव्हतं. बिचारं ते 1-1.5 वर्षाचं पोरगं होतं, ते मुलगा ऐकत नव्हतं, म्हणून त्या व्यक्तीचं, जी सांभाळणारी व्यक्ती होती, तिचं भान सुटलं आणि त्या बाळाला त्या व्यक्तीने मारायला सुरुवात केली, भान विसरून मारायला सुरुवात केली, अति मारलं. बरोबर, त्या बाळाला नंतर हॉस्पिटलमध्ये आपल्याला दाखल करावं लागलेलं होतं. म्हणजेच काय, तिची जरी प्रामाणिकपणा असेल की बाबा ह्या मुलाने जेवावं, बरोबर, काळजी नीट घेतली नाही, परंतु काळजी तर नीट घेतलीच नाही, त्यानंतर भान सुद्धा तिने ठेवलं नाही. बरोबर, म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही एखादी कृती करता, त्या कृतीमध्ये जेव्हा प्रामाणिकपणा असतो, समोरच्याचं वाईट होऊ नये ही आपली उद्देश असतो, समोरच्याचं चांगलं व्हावं हा उद्देश असतो. त्यानंतर तसं असताना सुद्धा आपण योग्य ती काळजी घेतो, जर एखादी कृती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर, आणि आपलं आपण भान विसरत नाही, भान ठेवूनच कार्यवाही करतो, तर त्या गोष्टीलाच काय म्हणतो आपण, सद्भावनेने केलेली कृती. आणि कायद्याने अशा कृतीला काय केलेली आहे, मान्यता दिलेली आहे. बरोबर, म्हणजेच काय, आता तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो, एक तर मी पहिलेच क्लेरिफाय करतो, याच्यामध्ये मी सगळी उदाहरणं माझ्यावर घेणार. म्हणजे काय, माझ्या बाबतीत असं आलं, माझ्या बाबतीत तसं आलं, उगाच कोणावर बोट ठेवायचा प्रयत्न आपण करणार इथे नाही आहोत. आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे आणि अल्टिमेटली आपण जे आता उदाहरणं दिली ती पेपरमध्येच आलेली आहे, ती चर्चेतली प्रकरणे आहे, ती मी तुम्हाला सांगणारच, नो डाऊट. परंतु आपण कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं नाव इथे घेणार नाही. आपण नेहमी अ ब क वापरणार, XYZ वापरणार, ABC वापरणार, थोडं अडखळलंही तरी चालतंय, पण नाव घेऊन उगाच कोणाला टार्गेट करणं असा उद्देश. कारण कसं आहे माहिती का, तुम्हाला अजून एक पुढची तरतूद बघायला मिळते, नुकसान कसं असतं, शारीरिक, मानसिक आणि लौकिक. लौकिक म्हणजे काय, नाव खराब करणे, आणि आपल्या समाजामध्ये लौकिकाचे नुकसान करणारी लोक अत्यंत बसलेली असतात. मग या गोष्टी टाळण्यासाठी जी काही उदाहरणं असतील ती माझ्या बाबतीत झाली किंवा माझी घडली किंवा XYZ किंवा अबक या शब्दांचा आपण काय करणार आहोत, तिथे वापर करणार आहोत. मग आता याच्यामध्ये आपण काय बघत आहोत, ह्याच्या सद्भावनेचं अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा तुम्ही एखाद्या विषयात फेल झाला, बरोबर, कॉलेजमधले विद्यार्थी असताना किंवा आता तुम्ही विचार करा, तुम्ही कॉलेजमध्ये होते तेव्हा तुम्ही एखाद्या विषयात फेल झालात, जास्तीत जास्त आई वडिलांनी काय करणं अपेक्षित होतं की तुम्हाला समजावून सांगणं, ही तर बेसिक गोष्ट होती. त्यानंतर दुसरी गोष्ट कुठली होती की बाबा 1 फटका देणं, 2 फटके देणं. पण चुकून कधी कधी मी अशी उदाहरणं पेपरमध्ये वाचलेली आहेत की त्या बापानं त्या मुलाला अत्यंत मारलं, बरोबर, एवढं मारलं की त्या मुलगा काय झालेलं होतं, हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलेलं होतं. आपल्याकडे याच आशयाचा एक पिक्चर आलेला होता मराठीचा, शिक्षणाच्या आईचा घो. त्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये ते बाप जे आहे ते प्रामाणिकपणे पोराचं चांगलं व्हावं, पोराने अभ्यास करावा हे सांगतं, परंतु ते भान विसरून त्याला मारतं आणि अल्टिमेटली त्या डोक्याला लागतं. म्हणजेच काय, त्याने प्रामाणिकपणा जरी असला त्याने काळजी आणि योग्य भान ठेवलेलं नसतं. मग जेव्हा या 3 गोष्टी एकत्र असतात तेव्हाच त्याला आपण सद्भावना म्हणतो. जेव्हा या 3 गोष्टी एकत्र नसतात तेव्हा त्याला आपण सद्भाव म्हणू शकत नाही. आता त्यानंतर काय बघितलेलं आहे,
आपल्याला नुकसान म्हणजे काय, पैशाचं नुकसान माहीत असते बरोबर, परंतु आपल्याला आपला कायदा सांगतो नुकसान म्हणजे काय, शारीरिक नुकसान असतं, मानसिक नुकसान असतं, लौकिकाचं नुकसान असतं आणि मालमत्तेचं नुकसान असतं. मानसिक नुकसान म्हणजे काय, टोचून टोचून बोलतात काही ठिकाणी काही लोकांना, म्हणजेच काय त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जातं, तो सुद्धा अपराध आहे, ते सुद्धा एक प्रकारचं नुकसान आहे. त्यानंतर काय लौकिकाचं म्हणजे काय, समाजामध्ये नाव असतं, ते नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जातो, लौकिकाचं नुकसान. मालमत्तेचं नुकसान तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कोणाची गाडी तोडली, कोणाची स्थावर मालमत्तेवरच कब्जा केला, कोणाच्या जंगम मालमत्तेचं नुकसान केलं, या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो तर नुकसान म्हणत असतो बरोबर. या बेसिक आपल्याला संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे कायद्याच्या बाबतीमधल्या, ज्या आपण आज घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रत्येक ज्या काही आहेत म्हणजे आपण कन्सिडर करू की जे आपण त्या कायद्याच्या वेळेस त्या कायद्यामध्ये ज्या काही नव्याने संकल्पना आहेत, त्या नव्याने संकल्पना आपण तो कायदा घेताना तिथे सुरुवात करणार आहोत. परंतु ह्या संकल्पना काय आहे, या संकल्पनांचा उल्लेख वारंवार होतो, या संकल्पनांबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. कारण तुम्हाला जेव्हा मी सांगतो की याच्यासाठी एक अपवाद आहे कोणत्याही वयाची स्त्री, तर तुम्हाला स्त्री म्हणजे काय हे कळालं पाहिजे, कळतंय. जेव्हा मी तुम्हाला शिकवीन अपराध घडो न घडो शिक्षा आहे, मग ती का शिक्षा आहे, कारण त्या अपराधाच्या टप्प्यांमधला एक भाग आहे बरोबर, हे आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं असतं. मी तुमच्या समोर पुन्हा एकदा स्लाइड चालू करतो, ती स्लाइड एकदा बघून घ्या. त्या स्लाइड मधले जे काही महत्वाचे मुद्दे असतील तर ते तुम्ही तिथे नोट डाऊन करू शकता. त्या स्लाइड सुद्धा आपण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. बघा मी थोडं बाजूला जातो. काय बघितलं आपण, ही न्याय देवतेची मूर्ती आहे आपल्याकडची. कायदा व अधिनियम म्हणजे काय यातला फरक बघितला. त्यानंतर फौजदारी कायदे, ज्याला आपण कायद्यामधले ब्रह्मा विष्णू महेश बनतो, ते आपण बघितले. महाराष्ट्र पोलीस अधिनियम बघितला. माहितीचा अधिकार, तोंड ओळख. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम, तोंड ओळख. नागरी हक्क संरक्षण अधिनियम कुठल्या उद्देशाने आला, तोंड ओळख. मानवी हक्क संरक्षण अधिनियम, अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचारास प्रतिबंध 1989चा अधिनियम, हुंडा प्रतिबंध अधिनियम, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा. पुरुष आणि स्त्री म्हणजे काय याची व्याख्या बघितली. अपराध म्हणजे काय बघितला आणि अपराधाचे प्रकार बघितले. हे एका स्लाइडमध्येच का टाकलं, काहीतरी इथे आपण लॉजिक लावलंय, कारण अपराध ह्या व्यक्तींबद्दल घडतो, या प्रकारांमध्ये घडतो, म्हणून हे एका स्लाइडमध्ये आले. जेव्हा अपराध घडतो तेव्हा त्याला या प्रकारच्या शिक्षा मिळतात, म्हणून हे एका स्लाइडमध्ये आलंय. या शिक्षा आपल्याला किंवा एखादा अपराधाची नोंद कुठे देतो आपण, पोलीस स्टेशनला, पोलीस अधिकाऱ्याला देतो. त्यानंतर जेव्हा आपण बघतो, जेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनला ती आपण कंप्लेंट नोंदवतो, ती आपण कुठल्या टप्प्यांमध्ये नोंदवतो, ती एक तर फिर्याद असते किंवा प्रथम खबर अहवाल असतो, आणि अल्टिमेटली या दोन गोष्टींच्या आधारे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करून काय तयार करतात, पोलीस अहवाल तयार करतात. त्यानंतर अल्टिमेटली काय आहे, इथं वॉरंट दाखल केलं जातं, जामीन मिळतं कधी कधी, त्यानंतर समन्स दाखल केला जातो, समन्स जारी केला जातो. त्यानंतर काय असतो, एखादा अपराध एकतर दखलपात्र असेल किंवा अदखलपात्र असेल. त्यानंतर सदर अपराध जामीनपात्र असू शकतो किंवा अजामीनपात्र असू शकतो. हे जेव्हा तुम्हाला तिथे कळतं, ह्याची जेव्हा प्रामुख्याने प्रॉपर नोंदणी केली जाते, तेव्हा पोलीस अधिकारी काय करतात, इन्व्हेस्टिगेशन करतात. इन्व्हेस्टिगेशन मधला एक प्रकार म्हणजे तुमचा झडतीचा प्रकार आहे. हे जेव्हा होतं तेव्हा पोलीस काय करतात, आपला एक फायनल अहवाल तयार करतात, चार्जशीट दाखल करतात. मग त्याची चौकशी, संपरीक्षा आणि न्यायिक कार्यवाही होते, जी न्यायालयात चालते, म्हणून ह्या गोष्टी एकत्र आल्या. त्यानंतर काय असतं, वॉरंट खटला असतो, समन्स खटला असतो, याच्यामधला आपण फरक बघितला. कारण अल्टिमेटली नंतर जाऊन कळतं की हा खटला अरे दखलपात्र होता, जर सुरुवातीला जर त्या खटल्याची नोंद अदखलपात्र म्हणून झाली असेल, इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळतं की अरे हा तर अदखलपात्र खटला होता किंवा दखलपात्र खटला होता, काहीतरी उलटं होतं. मग हे अल्टिमेटली जेव्हा नंतर कळतं, ते सुद्धा आपण इथे मेन्शन करून घेतलेलं आहे. मग या सर्व माननीय न्यायालयांमध्ये कुठल्याही कायद्याचं ट्रायल चालतं, कुठल्याही गुन्ह्याचं काय ट्रायल चालतं. त्यानंतर सद्भावनेने केलेली कृती असेल तर ती अपवादात्मक गणली जाते, आणि अल्टिमेटली या 4 प्रकारचं नुकसान कुठल्याही अपराधामधनं एखाद्या पीडित व्यक्तीला होत असतं. बरोबर. मग आपण जे आता बघितलं त्याच्यामध्ये आपण बेसिक तरतुदी बघितल्या, बेसिक संकल्पना बघितल्या, तोंड ओळख करून घेतली काही कायद्यांची, किंवा तो कायदा इथे काय उद्देशाने आलाय हे बघितलं. कारण आपल्याला आयोग डायरेक्ट प्रश्न विचारतं, खालीलपैकी कुठला XYZ कायद्याचा उद्देश आहे.
बरोबर, माहितीचा अधिकार अधिनियम असेल किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम असेल, याच्यामध्ये प्रॉपर त्या अधिनियमामध्येच सांगितलेलं आहे किंवा कायद्यामध्येच सांगितलेले आहे की या कायद्याचा उद्देश काय आहे. बरोबर, म्हणजेच काय, आपण या तोंडओळख करून घेतल्या, त्याचे उद्देश समजून घेतले आणि वारंवार येणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना बघून घेतल्या. आपण पुढच्या वेळेस डायरेक्ट आता काय सुरुवात करणार आहोत, IPCच्या कलम 1 पासून पुढे IPCला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.